श्री पतंजलि महामुनये नमः। सूत्रकार म्हणतात, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञापूर्वक इतरेषाम, अर्थात जे म्हणजे विदेही देवगण नसतात, प्रकृतीलीन नसतात, की ज्यांना भवप्रत्यय संप्रज्ञात समाधी प्राप्त असते, त्यांचे व्यतिरिक्त जे इतर आहेत, योगसाधक आहेत, त्यांची श्रद्धा वीर्य स्मृती, अर्थात स्मृती म्हणजे आपण जो अर्थ करतो तो नव्हे, स्मृती म्हणजे ध्यान, अष्टांगातलं ध्यान, म्हणजे समाधीचं पूर्वांग असं म्हणतात. आणि समाधी आणि म्हणजे संप्रज्ञात समाधीजन्य जी प्रज्ञा विवेक ख्याती, त्या समाधी प्रज्ञापूर्वक अशी असते असं म्हणतात. समाधी प्रज्ञा म्हणजे संप्रज्ञात समाधीजन्य जी विवेक ख्याती असते, ती विवेक ख्याती त्याला समाधी प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. अर्थात त्यांचा योग हा श्रद्धासहित वीर्यसहित, स्मृती म्हणजे संप्रज्ञान समाधी, आणि तसंच ती जी प्रज्ञा आहे समाधी प्रज्ञा म्हणजे विवेक ख्याती तत्पूर्वक असावी असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. गतसूत्रामध्ये असंप्रज्ञात समाधीला भवप्रत्यय असा एक प्रकार असतो तो सांगून झाला. पण ज्यांना समाधी सामर्थ्य उपजत नसतं, स्वाभाविक नसतं, स्वयंजात नसतं, पण ज्यांना समाधी सामर्थ्य हे प्राप्त करून घ्यावं लागत असतं, अर्थात जे देवगण नसतात, प्रकृतीलीन नसतात, असे जे इहलोकीय मानव आहेत, तसंच ज्यांना दिशाभूल होऊन प्रकृतीलय करून घ्यायचा नाही, अशा इतरे जनांना म्हणजे तुम्हा आम्हाला असंप्रज्ञात समाधी पर्यंतचा जो अचूक प्रवास करायचा आहे, कैवल्याला उपायभूत ठरणाऱ्या किंवा निःश्रेयस अभ्युदयाला उपायभूत ठरणाऱ्या समाधीचा मार्ग हाताळायचा आहे किंवा चालायचा आहे, त्यांच्यासाठी हा निर्देश होत आहे. म्हणूनच भाष्यकार याला उपाय प्रत्यय असा असंप्रज्ञात समाधीचा प्रकार ठरवितात. सूत्रकारांनी असा निर्देश केलेला नाहीये, हा भाष्यकारांचा निर्देश आहे. उपाय प्रत्यय ही संकल्पना भाष्यकारांची आहे. आता हे एक साधन पंचक आहे असं म्हणता येईल. हे एक साधन पंचक आहे असं म्हणता येईल. ते कसं? पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा, दुसरी गोष्ट म्हणजे वीर्य, तिसरी गोष्ट म्हणजे स्मृती, चौथी म्हणजे संप्रज्ञात समाधी, आणि पाचवी गोष्ट म्हणजे प्रज्ञा, अर्थात विवेक ख्यातीपर्यंत जी प्रज्ञा उदिती असते, प्रज्ञेचा उदय असतो, ती प्रज्ञा. आता या ठिकाणी समाधी पदाशिवाय इतर पदांना दोन दोन अर्थ प्राप्त असतात. आलं का लक्षात? समाधी हा या ठिकाणी योगिक शब्द आहे, योगशास्त्रीय संकल्पना आहे. बाकी ज्या संकल्पना आहेत, श्रद्धा, वीर्य, स्मृती, प्रज्ञा, यांना दोन दोन अर्थ प्राप्त होतात. एक म्हणजे प्रसिद्धार्थ, अर्थात जो गौण असतो, हा प्रसिद्धार्थ गौण असतो, आणि दुसरा म्हणजे विशिष्ट किंवा प्रधानार्थ. आले का लक्षात? म्हणजे श्रद्धा याचा अर्थ तुम्हा मला सांगण्याची गरज नाही, आपल्याला श्रद्धा म्हणजे काय हे माहिती आहे. कारण श्रद्धेला एक प्रसिद्धार्थ आहे आणि तो तुम्हा आम्हा सगळ्यांना गम्य आहे. पण तो जो प्रसिद्धार्थ आहे तो या ठिकाणी गौणार्थाने येतो, आणि या ठिकाणी दुसरा एक विशिष्ट अर्थ आहे, तांत्रिक अर्थ आहे, तो प्रधानार्थ आहे. प्रसिद्धार्थाच्या अनुरोधानं श्रद्धा, वीर्य, स्मृती, प्रज्ञा या पदांनी काय संकेत होतो किंवा काय संकेत करायचा आहे, तो किती योग्य आहे हे या ठिकाणी बुद्धिगम्यच आहे. म्हणजे या ठिकाणी हे निर्विवाद किंवा योग साधना करायची न श्रद्धा हवे, अत्यंत योग्य ही संकल्पना, आणि या ठिकाणी हा जो उपदेश आहे तो अत्यंत योग्य आहे.
वीर्य हवे, मान्य आहे, अत्यंत योग्य आहे. स्मृती हवे, अत्यंत योग्य आहे, कारण त्याशिवाय ज्ञानधारणा होत नाही, ज्ञान वाढत नाही स्मृतीशिवाय. प्रज्ञा हवे, हेही अत्यंत योग्य आहे. अर्थात प्रसिद्धार्थाच्या अनुषंगाने या ठिकाणी कुठल्या गोष्टींचा संकेत करायचा आहे ते आपल्याला बुद्धिगम्याचे आणि ते अत्यंत योग्य आहे. त्यामुळं त्यावर सविस्तर विवरण करण्याचं काहीही कारण नसतं. आम्ही या ठिकाणी तुम्हाला पटवून देण्याचं कारण आहे की श्रद्धा का हवे आणि कशी हवे, स्मृती का हवे आणि कशी हवे, वीर्य का हवे आणि कशी हवे, प्रज्ञा का हवे आणि कशी हवे, हे सांगण्याचं काही कारण नाही, कारण हे बुद्धिगम्य आहे. अर्थात श्रद्धा महिमा, वीर्य महिमा, स्मृती महिमा, प्रज्ञा महिमा हा सर्व विदितच आहे. त्यामुळे प्रसिद्ध पण गौण असलेल्या अर्थांना जरा बाजूला ठेवून प्रथम प्रधानार्थ आणि विशिष्टार्थ जो आहे तो काय तो आपण पाहूया. सर्वप्रथम अभ्यासकानं या ठिकाणी पक्क लक्षात घ्यावं की हे सूत्र असंप्रज्ञात समाधीच्या म्हणजे परमोच्च योगाच्या प्रकरणातील आहे. यावरचं अनुसंधान मुळीच सुटू देऊ नका. संप्रज्ञाताच्या पलीकडचा, संप्रज्ञातापर्यंत जो पोचला आहे असा जो योगी आहे आणि पुढचा पल्ला ज्याला गाठायचा आहे असा जो, त्याच्या प्रकरणामध्ये हे सूत्र आहे. ह्याच्यावरचं अनुसंधान मुळीच सुटू देऊ नका. आणि पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, प्रगत आणि प्रगततम अशा साधनांतिक असंप्रज्ञात समाधीचं हे प्रकरण चालू आहे. आलं का लक्षात? परमोच्च अशा योगाच्या प्रकरणामध्ये हे आलेलं आहे. आणि तसंच पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, प्रगत हे सगळे योग साधनेचे टप्पे आत्मसात झाल्यानंतर, आत्मसात करून घेतल्यानंतर उच्चतम आणि प्रगततम अशा साधनांतिक, साधनेचा ज्या ठिकाणी अंत होतो, साधनांतिक असंप्रज्ञात समाधीचं हे प्रकरण चालू आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या परमोच्च श्रेणीच्या साधकाच्या अनुरोधानं श्रद्धा या पदाचा अर्थ काय असेल, जो असेल तोच त्याचा प्रधानार्थ किंवा विशिष्टार्थ आहे. आलं का लक्षात? त्या टप्प्याच्या योग्याला श्रद्धा ही सांगितली गेली म्हटल्यानंतर त्या श्रद्धेला जो अर्थ असेल, तो जो विशिष्टार्थ असेल तोच या ठिकाणी प्रधानार्थ आहे. या पार्श्वभूमीवर श्रद्धा या संकल्पनेची आपण मीमांसा करूया. आता या श्रद्धेचा अर्थ काय? श्रद्धा म्हणजे श्रद्धाच. शब्दांतरानं सांगायचं म्हणजे निष्ठा, फार तर मूलभूत निष्ठा म्हणा. पण हे पहा, जो योगी अष्टांग योगाचा शेवटचा टप्पा सुद्धा ओलांडून गेलेला आहे त्याला काय सश्रद्ध राहा असा बालबोध उपदेश देण्याची पाळी यावी असं काही या ठिकाणी आहे का? का तो श्रद्धेशिवाय आणि निष्ठेशिवाय तिथवर पोचला? आणि म्हणूनच श्रद्धा या सूत्रगत पदाचा अर्थ मूलभूत निष्ठा असा करणं याला फार अर्थ नाहीये. आलं का लक्षात? या श्रद्धेला मूलभूत श्रद्धा, निष्ठा असं मानणं या अर्थाला काही फार अर्थ नाहीये. तुम्हा आम्हाला श्रद्धा योग विषयक श्रद्धा आहे की ती श्रद्धा इथं अपेक्षित आहे का? छे, तसं नाहीये. तुमच्या आमच्या श्रद्धा तशा कच्च्याच आहेत. तुम्ही जरी अगदी मोठ्या श्रद्धेने योग साधना करत असाल, एक दिवसही न चुकता अगदी साधना करत असाल, तरी तुमच्या आमच्या या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धा तशा जरा कच्च्याच आहेत. या श्रद्धा जन्मांतापर्यंत टिकतील याची सुद्धा शाश्वती नाहीये. खरंय की नाही? तुम्ही आज योग साधना अत्यंत श्रद्धेने करताय, पण काय शाश्वती आहे की अजून 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी तुम्ही सोडणार नाही, वार्धक्यामध्ये सोडणार नाही, याची शाश्वती काय? पुन्हा हा काडीमोड घेण्याचा जमाना आहे. आजकालचा जमाना म्हणजे काडीमोड घेण्याचा आहे. नाही जमलं, नाही पटलं, नाही फायदा झाला तर आपण काडीमोड लगेच घेऊन टाकतो. हा काडीमोडाचा जमाना आहे. थोडीशी अटकळ, थोडंसं वैफल्य,
थोडीशी नाउमेदी, ही लगेच काडीमोड. थोडक्यात काय तर आपली श्रद्धा आमरण राहील याची काही शाश्वती नाही. पुन्हा जन्मांतरणात म्हणजे येणारा मृत्यू आणि आगामी जन्म या दरम्यानच्या काळामध्ये ही श्रद्धा शेष राहील याविषयी तर आणखी पण कमी शाश्वती आहे. मृत्यूनंतर आणि आगामी जन्माच्या दरम्यानच्या काळामध्ये ही श्रद्धा टिकून राहील याची शाश्वती आणखीनही कमी आहे. एकूण आपली श्रद्धा कच्चीच आहे. असंप्रज्ञात भूमी प्राप्त होईपर्यंत अनेक जन्मांची वाटचाल व्हावी लागते. हा खरा म्हणजे ही वास्तवता आहे या ठिकाणी. आता पहा बरं, ही वास्तवता ऐकल्यावर म्हणजे असंप्रज्ञात समाधीपर्यंतची वाटचाल ही अनेक जन्मांची आहे असं तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी 10 वेळा सुनवलं, 10 वेळा ऐकवलं. अरे बाबा, एका जन्मात काय साधणार, अनेक जन्मांची साधना लागते. तर विचार करा बरं, थोडासा तुमच्या श्रद्धेला तडा गेलाच असेल. तुमच्या मनानं म्हटलं सुद्धा असेल की कोणी सांगितली ही उठाठेव, अनेक जन्मांची उठाठेव सांगितली कोणी, काय निश्चिती काय. या जन्मात मोठ्या श्रद्धेने साधना केली आणि पुढल्या जन्मामध्ये आपण पुढलं पाऊल टाकू याची शाश्वती काय. म्हणजे श्रद्धेला थोडा तडा गेलाच ना. अनेक जन्म संसिद्ध होतं तो या ते परामगतीम असं तुम्हाला सांगितलं. आता या 10 वेळा ऐकवलं. अरे बाबा, एका जन्मात काही होत नाही, अनेक जन्म यासाठी घालवावे लागतात. म्हणजे श्रद्धेला थोडा तडा गेलाच असेल. असो, श्रद्धा ही बुद्धीत आणि संस्कारामध्ये दृढ व्हायला हवी. आलं का लक्षात? श्रद्धा ही बुद्धीमध्ये दृढ पाहिजे, संस्कारामध्ये सुद्धा दृढ पाहिजे. म्हणजे ती जन्मांतरणातून सुद्धा आपली प्रगती कायम ठेवू शकेल. नाहीतर प्रत्येक जन्मानिशी आरंभ ठरलेलाच. तसं होऊ नये म्हणून प्रत्येक मृत्यूनिशी आपल्याला आपल्या साधनेसहित, संस्कारांसहित पुढील जन्मात लोटेल इतकी प्रेरणाशक्ती आपल्या श्रद्धेमध्ये हवी. जी श्रद्धा या शक्तीनं समृद्ध असेल तीच श्रद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. तुमची आमची श्रद्धा नाहीये. आलं का लक्षात? जन्मांतरणामध्ये आपल्याला ती पुढे रेटेल, प्रेरणा देईल अशा प्रकारची श्रद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. ही वृत्तीतील श्रद्धा नाहीये. ही केवळ वृत्तीतली श्रद्धा नसून संस्कारातली श्रद्धा आहे. वृत्तिक श्रद्धा ही वरवरची असते आणि ती वाफारणारी असते. खरंय की नाही? वृत्तीमधली श्रद्धा ही वरवरची असते आणि ती वाफारणारी असते. म्हणजे प्रतिकूल प्रसंग आला, साधनेत प्रगती नाही, वैफल्य आलं की ही श्रद्धा सहज वाफारून जाते. बुद्धिभेद झाला, कोणी येऊन सांगता रे काय करतोयस, यापेक्षा हे कर, की लगेच वाफारली श्रद्धा, की आपण या गुरुपासून त्या गुरुकडे उड्या मारायला लागतो. अर्थात आपली श्रद्धा ही अशी वाफारणारी असते. पण सांस्कारिक श्रद्धा ही दगडावरील रेघ असते. अर्थात इतक्या दृढ श्रेणीची श्रद्धा ही या सूत्रात सांगितली गेलेली आहे. ही श्रद्धा इतकी दृढ कशी व्हावी? नुसते श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा असं सांगून ही काय दृढ होते का? मुळीच नाही. श्रद्धा ही दृढ आणि शाश्वत कशी होते हे भाष्यकार पुढे एक सूत्राप्रसंगी सांगतात. पण ते प्रसंगोचित असल्यानं आगाऊच मी तुम्हाला सांगतोय. योगशास्त्रामध्ये योगाचे फलिताविषयी शतशः वचन आहेत. योगाची वचनं, योगाचा महिमा शास्त्रामध्ये अगदी अक्षरशः विपुल आहे. योग साधनेनं शारीर पातळीमध्ये अमुक अमुक सामर्थ्य प्रकट होतात. क्षुधा पिपासेवर अमुक अमुक नियंत्रण येतं. तेवढंच कशाला, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते किंवा ते सुडौल बनतं, बांधेसूद होतं, असे कालोचित वर्णन सुद्धा तुम्हाला मिळेल. चित्तशुद्धी होते, वासनोपशम होतो, षड्रिपूंवर थोडाफार वशिकार प्राप्त होतो, सहिष्णुता येते, प्रज्ञावर्धन होतं, दैवी संपत्ती वाढते, सद्गुणांची जोपासना होते, माणूस पापभिरू होतो, वृत्तीत औदार्य येतं, ईश्वरी कृपा लाभून
अनुकूलतेची जीवनात रेलचेल होते, वगैरे 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 अनेक प्रकार तुम्हाला शास्त्रामध्ये हे वाचायला मिळतील. शारीर, मानसिक, चैतिक, बौद्धिक, प्राणिक, प्रातिभ, संस्कारिक, आध्यात्मिक पातळीत. आलं का लक्षात? शारीर, मानसिक, चैतिक, बौद्धिक, प्रातिभ, प्राणिक, संस्कारिक, आध्यात्मिक पातळीमध्ये योग साधनेची म्हणा, अनुष्ठानाची म्हणा, फलित वर्णन केली गेलेली आहेत. त्यातील कुठल्याही एका फलिताची तरी अनुभूती आपल्याला यावयास हवे. एका तरी त्यातल्या फलिताची आपल्याला अनुभूती यायला हवे. योगफलाच्या एकांशाचं जरी आपल्यामध्ये प्रत्यक्षीकरण झालं, साक्षात्कार झाला, अनुभूती आली, तर आपली श्रद्धा संस्कार पातळीपर्यंत उतरू शकते. तेव्हाच ती उतरू शकते. आलं का लक्षात? अन्यथा ही श्रद्धा केवळ वृत्तिक पातळीतच राहू शकते. व योग साधना केलं जरा बरं वाटतंय, आरोग्य चांगलं वाटतंय, मनाला बरं वाटतंय, अशा प्रकारचं जर आपली अनुभूती असेल तर ती केवळ वृत्तीच्या पातळीवरच राहणार आणि त्यामुळे ती वापरण्याला सुद्धा योग्य असणार. कारण असं आहे, तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या कुठल्या माध्यमाद्वारा थोडी अजून बरी अवस्था आली तर तुम्ही म्हणाल हा योगापेक्षा हे बरं आहे. तर असा प्रकार तो संभवू शकतो आणि श्रद्धा ही वाफारू शकते. तुमचं निष्कर्षण जर उथळ असेल की मला बरं वाटतंय, योग साधना करून बरं वाटतंय, मनालाही बरं वाटतंय, शांत वाटतंय, पण असं जर तुम्हाला कोणी सांगितलं की यापेक्षा तुला थोडी जास्त शांती देऊन जास्त बरं वाटेल असं कर देतो काहीतरी, माझ्याकडे ये, की आपण लगेच काडीमोड घेतो इकडून आणि लगेच तिकडे जुळवतो. अर्थात आपली श्रद्धा ही अशी सहज वाफारणारी असते कारण ती केवळ वृत्तीत असते. अर्थात वृत्तिक श्रद्धा ही वाफारण्याला योग्य असते. आता जोवर आपल्याला योगफलाच्या एकाही अंशाचं साक्षात्करण झालेलं नाहीये किंवा अनुभूती आलेली नाहीये किंवा योगफलाच्या एकाही अंशाचा आविष्कार आपल्यात झालेला नाहीये, तोवर आपली श्रद्धा ही कशी असणार? ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाप्रमाणे. आलं का लक्षात? आपली श्रद्धा ही कशी असणार? तर ऑक्सिजनवर असलेला जो रुग्ण आहे त्याच्यासारखीच आपली श्रद्धा असणार. कधी डोळे मिटेल याचा नेम नाही, असा हा एकूण प्रकार असतो. आता पहा, योग भाष्यकार व्यास पुढे म्हणजे 35 व्यास सूत्र भाष्य प्रसंगी असं म्हणतात, अर्थात योगाची जी अनेक फलित आहेत, पण ते असं म्हणतात, यावद एकदेशो अपि कश्चित न स्वकर्ण संवेद्यो भवति तावत् सर्वं परोक्षम इव अपवर्गादिषु सूक्ष्मेषु अर्थेषु न दृढां बुद्धिम् उत्पादयन्ति. तस्मात् शास्त्र अनुमान आचार्योपदेश उपद्बलनार्थ एव आवश्यम कश्चित् अर्थ विशेषः प्रत्यक्षीकर्तव्यम्. तत्र तद उपदिष्ट अर्थ एकदेश प्रत्यक्षत्वे सति सर्व सूक्ष्म विषयम अपि अपवर्गात श्रद्धीयते. याचा अर्थ असा की जोवर योग फलितातील गूढ, सूक्ष्म, अनाकलनीय विषयातील एकाही अंशाचा स्वतःच्या अंतःकरणात जर साक्षात्कार झाला नसेल, होत नाही, तोवर त्या अपवर्गादी सूक्ष्म विषयात श्रद्धामूलक दृढबुद्धी होत नसते. त्यामुळे शास्त्रकथन आणि अनुमान आणि आचार्योपदेश त्यांच्या उपोद्बलनार्थ कोणत्याही एकाच त्या सूक्ष्म विषयाचं प्रत्यक्षीकरण होणं हे अत्यावश्यक असतं. अर्थात प्रत्यक्षीकरण करून घेणं कर्तव्य असतं. त्यातील एका अंशाचं जरी प्रत्यक्षीकरण झालं तर इतर सर्व शास्त्रकथनात दृढ श्रद्धा उत्पन्न होते. आणि म्हणून शास्त्रकथन, अनुमान, आचार्योपदेश यांच्या उपोद्बलनार्थ एका अंशाचं तरी प्रत्यक्षीकरण आवश्यक असतं. म्हणजेच इतर शास्त्रकथनामध्ये अगदी अपवर्ग
सगळ्या सूक्ष्म विषयांमध्ये श्रद्धा ही दृढ होते. अर्थात तात्पर्य असं की एखादी तरी अनुभूती ही होईपर्यंत श्रद्धा ही वृत्तिक असते. तुमची श्रद्धा किती जरी बलवान असली असं तुम्ही छाती ठोकपणे जरी सांगितलं तरी एक लक्षात घ्या, तुम्हाला जोपर्यंत योगिक अशी एकही अनुभूती आली नाही तोपर्यंत तुमची श्रद्धा ही वृत्तिक आहे. त्यामुळे ते कधीही वाफारू शकते, त्याचा बुद्धिभेद होऊ शकतो. आणि वृत्तिक श्रद्धा एक लक्षात घ्या, ती जन्मांतरणामध्ये फार काहीही करू शकत नाही. संस्कारगत श्रद्धेला एक व्यंजन किंवा एक लक्षण किंवा ज्याला सिम्पटम असं म्हणता येईल ते असतं. ही श्रद्धा म्हणजे चित्ताची योगविषयक एक दृढ अशी अभिरुची, योगविषयक अशी दृढ अशी अभिरुची असते. आणि पण असं आहे की ही दृढ अभिरुची म्हणजे ज्ञान कर्मेंद्रियांमधून उतू जाणारा उत्साह नव्हे. आणि वृत्तिक श्रद्धा एक लक्षात घ्या, ती जन्मांतरणामध्ये फार काहीही करू शकत नाही. संस्कारगत श्रद्धेला एक व्यंजन किंवा एक लक्षण किंवा ज्याला सिम्पटम असं म्हणता येईल ते असतं. ही श्रद्धा म्हणजे चित्ताची योगविषयक एक दृढ अशी अभिरुची, योगविषयक अशी दृढ अशी अभिरुची असते. आणि पण असं आहे की ही दृढ अभिरुची म्हणजे ज्ञान कर्मेंद्रियांमधून उतू जाणारा उत्साह नव्हे. आपल्याला असं वाटतं की एखादा योगसाधक जबरदस्त उत्साही आहे बाबा, अर्थात त्याचा उत्साह हा ज्ञान कर्मेंद्रियांमधनं उतू जात असतो. त्यामुळे हा उतू जाणारा उत्साह म्हणजे योगविषयक अभिरुची असा मुळीच अर्थ नाहीये. अतिरिक्त उतू जाणारा उत्साह हा पछाड असतो, हे लक्षात घ्या. अतिरिक्त उत्साह जो उतू जाणारा उत्साह असतो तो पछाड असतो. अशा उत्साहात बेचैनी असते. महत्वाची गोष्ट म्हणजे अशा उत्साहामध्ये अतिउत्साही जो असतो त्याच्यामध्ये एक बेचैनी असते आणि तो विकार असतो. बेचैनी हा एक विकार आहे आणि ती ओसंडून वाहणारी वृत्ती असते. महापुरानंतर दुष्काळ हा ठरलेलाच असतो ना. मग आता इथं लक्षात घ्या, हा जो उत्साहाचा महापूर आहे ह्याच्यानंतर काय होणार हे काय सांगायला पाहिजे का? असो, पण ही जी सांस्कारिक श्रद्धा ती अणुपरमाणूतून शांतावस्था प्रक्षेपित करीत असते. त्यातनं शांतावस्थेचं सतत उत्सर्जन होत असतं शरीरातले अणुपरमाणू. आणि या श्रद्धेचा ज्ञानकर्मेंद्रियांद्वारा प्रदर्शन, सूचन किंवा व्यापार होत नसतो. आलं का लक्षात? हा जो हा श्रद्धे हा ज्ञानकर्मेंद्रिया अणुरेणांमध्ये जरी उत्सर्जित होत असला तरी हा श्रद्धेचा प्रकार ज्ञानकर्मेंद्रियांद्वारा प्रदर्शन करणं, प्रदर्शन होणं, सूचन होणं, सूचन करणं, व्यापार होणं, व्यापार करणं अशा प्रकारे नसतो. उत्साहाचं प्रदर्शन अजिबात म्हणजे अजिबात होत नसतं. या अभिरुचीमुळे कुठेही आणि केव्हाही योगाचा विषय निघाल्यास योगविषयक आत्मीयता आणि उत्साह वाटतो. चित्ताला लगेच प्रसन्न आणि शांत वाटतं. उदासीनता आणि खिन्नता लगेचच त्या ठिकाणी त्यांना मरगळ येते. आलं का लक्षात? उदासीनता आणि खिन्नता यांना मरगळ येते आणि ते कोसभर दूरच जातात. हे श्रद्धेचं लक्षण असतं. इतक्या तीव्रतेची संस्कारित श्रद्धा, संस्कारामधली श्रद्धा या सूत्रामध्ये सांगितलेली आहे. ही मूलभूत निष्ठा नव्हे, वृत्तीतली श्रद्धा नव्हे. आलं का लक्षात? म्हणून भाष्यकार या ठिकाणी म्हणतात श्रद्धा चेतसा संप्रसादहा साहि जनैव कल्याण योगिनम पाती. याचा अर्थ असा की श्रद्धा ही चित्ताची योगविषयक प्रासादिक अभिरुची आहे.
आणि ती मातेप्रमाणे कल्याणकारिणी असून योग्याचं रक्षण करते. या ठिकाणी भाष्यकार श्रद्धेविषयी 3 गोष्टी सांगतात. आलं का लक्षात? सांस्कारिक श्रद्धेविषयी म्हणजे आपल्याला सांस्कारिक श्रद्धा म्हणजे काय या ठिकाणी काही पत्ता आहे का? आपल्याला केवळ वृत्तिक श्रद्धा माहिती आहे, सांस्कारिक श्रद्धेचा आपल्याला पत्ताच नाहीये. आणि त्यामुळे भाष्यकार या ठिकाणी म्हणतात ही जी श्रद्धा, सांस्कारिक श्रद्धा जी आहे, ही चित्ताची प्रासादिक अभिरुची असते. आलं का लक्षात? पहिली गोष्ट म्हणजे ही चित्ताची प्रासादिक अभिरुची असते. या ठिकाणी बेचैनी किंवा अति उत्साह ओसंडून जात असतो ना, तर तशा प्रकारे काही त्यात कुठली आली शांतावस्था, कुठला आला संप्रसाद? तर या ठिकाणी चित्ताची एक प्रासादिक अशी अभिरुची असते. याचा अर्थ आपण आतापर्यंत पाहिलाच की चित्त अशा प्रकारे प्रसादित शांत असतं आणि उदासीनता आणि खिन्नता हे कोसभर दूरच असतात. म्हणजे योगशास्त्राचा, योगाचा विषय निघाला की उत्साह वाटतो, आत्मीयता वाटते. तर हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी सांगितला जातो. सांस्कारिक चित्तामध्ये हे लक्षण आपल्याला लक्षात येतं, दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे ती मातेप्रमाणे असते. अर्थात श्रद्धा म्हणजे मातृछत्र. श्रद्धा म्हणजे एक मातृछत्र असतं. मातेच्या छायेत ऊब, निर्भयता, निरवंचता या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्राप्त होतात. आता माता म्हणजे काय? जननी इव ही श्रद्धा असते. म्हणजे काय? तर ते मातृछत्र असतं. म्हणजे त्या ठिकाणी त्या छायेतली ऊब असते. योग साधकाला ती ऊब असते, निर्भयता असते आणि निरवंचता असते. योग साधक त्यामुळे हा निरवंच असतो. आता जोपर्यंत श्रद्धा मातेचं कृपाछत्र असतं तोवर चोदनेचा, प्रेरणेचा स्रोत हा अखंड असतो. योग्याची आबाळ कधीही होत नाही. असा जर तुम्हाला कोणी योग साधक किंवा योगी दिसत असेल, तो म्हणतो मी काय अत्यंत कष्टात जीवन काढतो, इतके मला जीवनामध्ये खडतर प्रसंग येत आहेत, तर समजावं की त्याच्या कर्मामध्ये काही दोष नाहीये, त्याच्या प्रारब्धामध्ये काही दोष नाहीये, प्रारब्धवशात त्याला त्रास होत नाहीये, तर त्याला त्याच्यामधली श्रद्धा नाहीये. श्रद्धा असली तर त्या योग्याची आबाळ कधीही होत नाही. जो योगी तुम्हाला आज सांगतो मी अत्यंत खडतर दिवस काढलेत, खडतर सगळे त्रास भोगलेले आहेत, खडतर जीवनाची वाटचाल आहे माझी, अर्थात त्याची आबाळ झाली असा अर्थ होतो. पण सश्रद्ध योग्याची आबाळ कधीही होत नाही. ही श्रद्धा दृढ सांस्कारिक असल्यानं जन्मांतरणात आणि जन्मांतरात सुद्धा त्याला साथ देत असते. आलं का लक्षात? ही श्रद्धा जन्मांतरणामध्ये आणि जन्मांतरात ती साथ देत असते. जन्मांतरण म्हणजे काय कळलं का? आणि जन्मांतर म्हणजे काय कळलं का? जन्मांतरण म्हणजे या जन्मातला मृत्यू आणि आगामी जन्म या दरम्यातला जो काळ आहे त्याला जन्मांतरण असं म्हणतात. त्या जन्मांतरणामध्ये आपली साथ देतं, आपल्याला साथ देते. तसंच जन्मांतरामध्ये आगामी जे जन्म असतील त्या जन्मांमध्ये सुद्धा ही श्रद्धा आपल्याला साथ देत असते आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवित असते. अशी ही श्रद्धा असते. आता जन्मांतरण प्रक्रियेमध्ये आपण योग मार्गावरून अभ्रष्ट राहावं यासाठी डोळ्यात तेल घालून जगणारी श्रद्धा माताच असते. कारण तुम्हाला जन्मांतरणामध्ये तुम्हाला योग्य वाटचाल करणारी कोण? तुम्ही काय साधना करताय का? मृत्यूनंतर तुम्ही काय साधना करताय का? मग आगामी जन्मापर्यंत तुमची वाटचाल योग्य व्हावी ह्याची काळजी कोण वाहतं? ह्याची काळजी ही श्रद्धा माता अगदी डोळ्यात तेल घालून वाहत असते. अन्यथा पुढील जन्मी सुद्धा योगमार्गावरच आगेकूच करू याची शाश्वतीच नसते. वर्तमान जन्मातला मृत्यू आणि आगामी जन्म या दरम्यान जो जन्मांतरणाचा काळ असतो त्या काळात
आपलं योग मार्गावरून वहन करणारी, आपलं बाल्यवत पोषण करणारी, रक्षण करणारी अशी श्रद्धा माता असते. आणि असं आहे की वाट चुकली किंवा मार्गातून घसरलो की पुन्हा बाराखडी गिरवण्याचा प्रकार हा म्हणजे बाराखड्यांचे तोंड ओळख हा प्रकार ठरलेलाच असतो. एरवी म्हणजे ही जर श्रद्धा नसेल तर आपण प्रत्येक जन्मामध्ये बाराखडी गिरवणं, बाराखडीची ओळख करून घेणं इथूनच सुरुवात करणार. प्रत्येक मृत्यू आपल्याला या श्रद्धेविना मागे ओढून बिगारीतच बसवणार. आलं का लक्षात? प्रत्येक मृत्यू हा आपल्याला या श्रद्धेशिवाय, श्रद्धेविना प्रत्येक जन्मानिशी बिगारीतच बसवणार. अर्थात असंप्रज्ञातापर्यंतचा मार्ग हा कधीच त्यामुळे कापला जाणार नाही. दरवेळेला तुम्ही जर अब कड गम भन पासून सुरुवात करायची म्हणलात तर तुम्ही असंप्रज्ञात समाधी गाठणार कधी आणि कशी? कारण असंप्रज्ञातापर्यंतचा मार्ग एका जन्मात आक्रमित कदापिही होऊ शकत नाही. अनेक जन्म संसिद्धो ततो याति पराम गतिम. अर्थात जन्मांतरणामध्ये श्रद्धेद्वारा संस्कार शाबूत राहणं याला अनन्य महत्व असतं. भाष्यामध्ये तिसरा एक मुद्दा आलेला आहे, म्हणजे तो म्हणजे श्रद्धा ही साधकाचं रक्षण करते. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे जन्मांतरण प्रक्रियेमध्ये ही श्रद्धा योग्याचं रक्षण करतेच. त्या काळात ती योग्याला योग्य सुकाणू देऊन त्याचं योग्य वहन करवितेच. पण योग साधना चालू असताना सुद्धा बलाढ्य प्रतिपक्षांशी यशस्वी मुकाबला करण्याचं सामर्थ्य देते. यमनियमादींचे वितर्क जे आहेत, हिंसा, असत्य, स्तेय, स्खलन, परिग्रह, अशौच, असंतोष, अनाध्याय, टपाभाव, प्रमाद, अनास्तिक्य बुद्धी किंवा अनास्तिक्योद्भव किंवा भक्त्याभाव वगैरे जे प्रतिपक्ष असतात त्यांच्यापासून आपलं ती रक्षण करते. त्यांचा मारा साधन काळामध्ये आपल्यावर होऊ शकत नाही. त्यांचे बाण आपल्यापर्यंत येऊन पोचू शकत नाहीत. अर्थात आपलं पतन हे होऊ शकत नाही. श्रद्धा माता साधन काळामध्ये सुद्धा आपलं रक्षण करते. या विषारी अस्त्रांपासून ते आपलं रक्षण करते. आपल्याला ती विद्ध होऊ देत नाही. आपल्या कुठल्याही प्रकारे आपलं स्खलन, साधकाचं स्खलन होऊ देत नाही. अवसानघात हा प्रकार संभवत नाही. हा किती महत्वाचा प्रकार आहे. अवसानघाताला तुम्ही काय करू शकता? अवसानघातामध्ये तुम्हाला कोण वाचवू शकतं? केवळ श्रद्धा वाचवू शकते. आपण वितर्कांना बळी पडू नये यासाठी श्रद्धाच खरं म्हणजे झटत असते. तुम्हाला असं वाटत असेल की आपला निग्रह या ठिकाणी झटतोय, तर खरं म्हणजे तो निग्रह झटत नसतो, श्रद्धा झटत असते. वितर्कांना बळी पडू नये म्हणून जे काय झटतं तुमचा त्या ठिकाणी तुमची संकल्पशक्ती नाहीये, तुमचा निग्रह नाहीये, श्रद्धा. अर्थात त्याच्या या वितर्कांपासून योग्याचं आणि साधकाचं ती रक्षण करते. त्याचप्रमाणे नाउमेदी, दुःखाघात, दौर्मनस्य, वैफल्य यांच्यामुळे चित्ताला जे तडे जातात ते तडे जाऊ नयेत ह्याची ती काळजी घेते. आणि म्हणून श्रद्धा चित्ताभोवती एक तटबंदी निर्माण करते. श्रद्धा हीच खऱ्या अर्थानं चित्ताभोवती एक तटबंदी निर्माण करते. श्रद्धेचा कोट भक्कम असेल तर हे जे आता आघात सांगितले त्या आघातांची बाधा साधकाला पोचत नाही. त्यामुळे श्रद्धेला साधकाची आणि योग्याची रक्षणकर्त्री असं म्हणणं अत्यंत उचित आहे. श्रद्धा ही खडतर मार्गातली एक छाया असते. योगाचा जो खडतर मार्ग असेल त्या खडतर मार्गामध्ये ती छाया असते. पुढे जाऊन असं सांगावं असं वाटतं ती केवळ छाया नाही तर श्रद्धा ही एक खडतर मार्गातलं काव्य असतं. आलं का लक्षात? ही श्रद्धा त्या खडतर मार्गामध्ये ती काव्यरूपाने असते. आणि एकंदरीत या श्रद्धेला ही अशी अनंत फळं असतात. पण या विशिष्ट श्रद्धेला एक विशिष्ट फळ असतं
तिचं एक विशेष अपत्य असतं. या श्रद्धेला या ठिकाणी जी सांगितली आहे संस्कारिक श्रद्धा, त्याला एक अपत्य आहे. ते कोणतं? तर गमत पहा, सूत्रातलं जे दुसरं लक्षण आहे ना, ते लक्षण तेच या श्रद्धेचं अपत्य असतं. वीर्य, वीर्य हे या श्रद्धेचं अपत्य असतं. आणि या वीर्याला सुद्धा त्यामुळे दोन अर्थ प्राप्त होतात. आपण ज्या अर्थाने वीर्य 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 म्हणतो तो एक अर्थ, प्रसिद्ध अर्थ, पण श्रद्धेचं अपत्य म्हणून जे वीर्य या ठिकाणी येतं तो त्याचा दुसरा अर्थ आहे. तर आपण आता वीर्य या शब्दाकडे बोलूया. वीर्याचा प्रसिद्धार्थ हा सर्वविदितच आहे, पण त्याचा एक विशिष्ट असा प्रधानार्थ सुद्धा आहे. वीर्याच्या प्रसिद्धार्थाच्या अनुषंगाने असं म्हणता येतं की सश्रद्ध माणूस हा हतवीर्य किंवा निर्वीर्य नसतो. जिथं श्रद्धा आहे तिथं उत्साह, साहस, वीर्य आलंच. मात्र श्रद्धाहीन उत्साह, साहस, वीर्य असतील तर ती विकृतीच ठरते. आलं का लक्षात? श्रद्धेशिवाय जर एखाद्या ठिकाणी उत्साह दिसला, साहस दिसलं, वीर्य दिसलं तर ती एक विकृती ठरते. एरवी जिथं श्रद्धा आहे त्या ठिकाणी उत्साह, साहस, वीर्य हे स्वाभाविकपणे येतात. आणि मग त्यामुळे काय होतं की हा जो वीर्य, हा जो या ठिकाणी प्रकार आहे, उत्साह, साहस, तर तो दैवी गुण ठरतो. पण ज्या वेळेला श्रद्धेशिवाय वीर्य असेल त्यावेळेला तो दैवी गुण ठरत नाही, तर तो तद्विरुद्ध असा ती आसुरी संपत्ती ठरते. या ठिकाणी वीर्य या संकल्पनेचा प्रसिद्धार्थ योग्य असला तरीही तो गौण ठरतो. त्याच्या विशिष्ट आणि प्रधानार्थाला अनुलक्षून भाष्यकार म्हणतात, तस्यहि श्रद्धधानस्य विवेकार्थीनो वीर्य उपजायते. याचा अर्थ असा की विशिष्टार्थक अशी जी श्रद्धा ती आपण आता पाहिली, ती ज्याला प्राप्त आहे अशा योग्याला म्हणजे संप्रज्ञात भूमीत असलेल्या विवेकख्यात्यार्थ्याला धारणारूपी वीर्य प्राप्त होतं. म्हणजे ती जर श्रद्धा असेल तर त्याला धारणा, म्हणजे योगशास्त्रातली धारणा, ध्यान समाधी त्रयामधली धारणा, ही धारणा प्राप्त होते. त्या अर्थाने या ठिकाणी वीर्य हा शब्द आलेला आहे. या ठिकाणी वीर्य म्हणजे उत्साह असा अर्थ किंवा मनोधैर्यपरक अर्थ करण्याचं काही कारण नाहीये. कारण हे प्रकरण असंप्रज्ञात भूमीचं आहे. म्हणजे हा असंप्रज्ञात समाधीपर्यंत आलेला जो योगी आहे तो काय मनोधैर्यशून्य, मनोधैर्याशिवाय येऊन तिथपर्यंत पोचला का वीर्याशिवाय येऊन पोचला का? प्रसिद्धार्थ जो वीर्याचा जो प्रसिद्धार्थ आहे त्याच्याशिवाय तो येऊन तिथं पोचला का? मुळीच नाही. त्यामुळे प्रसिद्धार्थाचा वीर्य या ठिकाणी असा अर्थ घेणं या ठिकाणी अत्यंत अनुचित आहे. अर्थात असंप्रज्ञात समाधीसाठी विवेकख्याती उदित व्हावी लागते हे आपण पाहिलंच. असंप्रज्ञात समाधीला विवेकख्याती ही उदित व्हावी लागते. आणि ही विवेकख्याती म्हणजे बुद्धी मध्ये स्थित असणारी नित्यानित्य विवेक असला प्रकार नाहीये, तर ती एक प्रकारची समाधी आहे. आणि त्यानंतर परवैराग्य कारणे विवेकख्यातीचा सुद्धा निरोध व्हावा लागतो. पण मुळात संप्रज्ञात समाधीतून विवेकख्यातीचा प्रवाह हा सुरू होतो. त्या समाधीला योग्य अशी धारणा ही व्हावी लागते. आलं का लक्षात? विवेकख्याती ही समाधीउद्भव असते, समाधीमध्ये प्राप्त होते. ही काही बौद्धिक धारणा नाहीये. आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक अशा प्रकारची बौद्धिक धारणा नाहीये, ती ख्याती आहे. अर्थात ती समाधीत प्राप्त होते. आणि समाधीत प्राप्त होण्यासाठी
त्याचा उगम कुठे असणार? ते धारणेमध्ये असणार. एका विशिष्ट धारणेमध्ये त्या प्रवाहाला सुरुवात होते. अर्थात त्या समाधीला योग्य अशी धारणा व्हावी लागते. त्यामुळे या ठिकाणी वीर्य या पदाचा अर्थ ती विशिष्ट धारणा शक्ती, धारणा योग्य शक्ती. आणि धारणा म्हणजे धारणा ध्यान त्रय, धारणा ध्यान समाधी मधली धारणा. आणि ही धारणा योग्यता या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. वीर्य या पदानं धारणा योग्यता सांगितली गेलेली आहे. भाष्यकार या ठिकाणी विवेकख्यातीचे किंवा विवेकार्थी असं म्हटलेलं आहे. विवेकार्थीचं वीर्य असं ते म्हणतात. याचा अर्थ विवेकख्याती देणाऱ्या संप्रज्ञात समाधीला आधारभूत असलेली जी धारणा ती या ठिकाणी सांगितली गेलेली आहे, असा या ठिकाणी गर्भितार्थ आहे. या उच्च श्रेणीच्या योग्याला हातपाय गाळू नकोस, वीर्य धारण कर, धैर्य धारण कर, असं सांगण्यात काही फार मोठा अर्थ नाहीये. आणि म्हणून वीर्य या पदानं विशिष्टार्थानं प्राधान्यानं विवेक ख्याती देणारी जी समाधी असते त्यासाठी लागणारं ध्यान धारणा असा करणं या ठिकाणी इष्ट असतं. आणि तो अर्थ म्हणजे धारणा योग्यता. वीर्य म्हणजे धारणा योग्यता आणि धारणा म्हणजे धारणा ध्यान समाधी मधली धारणा, त्याला योग्यता अर्थात धारणा शक्ती. ती सुद्धा विवेकख्याती देणाऱ्या संप्रज्ञात समाधीला आधारभूत असलेली धारणा. हाच त्याचा प्रकरणनिष्ठ, प्रसंगनिष्ठ असा संदर्भनिष्ठ असा अर्थ आहे. जसं धारणेतून ध्यान निष्पन्न होतं, तशीच विशिष्टार्थक अशा वीर्यातून, विशिष्टार्थक वीर्यातून विशिष्टार्थक स्मृती प्राप्त होते, स्मृती उत्पन्न होते. आणि म्हणूनच सूत्रकार लक्षणाच्या तिसऱ्या स्थानामध्ये स्मृती सांगतात. ध्यानाला स्मृती असा सुद्धा रूढ असा प्रतिशब्द आहे. अध्यात्मामध्ये ध्यानाला सुद्धा स्मृती असा एक शब्द आहे. कारण ध्यान हा अखंड एकाकार स्मृतीचा प्रवाह असतो. धारणेतून जसं ध्यान आविष्कृत होतं किंवा परिणत होतं, तसंच विशिष्टार्थक वीर्यातून म्हणजे या ठिकाणी धारणा जी सांगितली त्या धारणेतून विशिष्टार्थक स्मृती म्हणजे ध्यान आविष्कृत होतं. आणि म्हणूनच भाष्यकार म्हणतात समुपजात वीर्यस्य स्मृती उपतिष्ठते. विशिष्ट अर्थाची जे वीर्य आहे त्याच्यातून विशिष्ट अर्थाची स्मृती म्हणजे ध्यान ही त्या ठिकाणी प्राप्त होते. अर्थात वीर्य म्हणजे धारणा शक्ती ही संप्राप्त झाल्यावर, ही प्राप्त झाल्यावर स्मृती म्हणजे ध्यान सामर्थ्य हे प्राप्त होतं किंवा ते उपस्थित होतं. आणि ध्यानातून जशी समाधी प्राप्त होते तशा अर्थाने भाष्यकार म्हणतात स्मृती उपस्थानेच चित्तम अनाकुलम समाधीयते. याचा अर्थ असा की ती स्मृती म्हणजे ध्यान उपस्थित होण्यानं चित्त हे सर्वानुकूलतेनिशी समाहित होते, अर्थात समाधी प्राप्त होतं. चित्त हे समाधीला प्राप्त होतं. अशा प्रकारे विशिष्ट संप्रज्ञा समाधी प्राप्त होऊन काय होतं? समाहित चित्तस्य प्रज्ञा विवेक उपावर्तते. त्या अस्मितानुगत समाहित समाधीमध्ये समाहित झालेल्या चित्तामध्ये प्रज्ञा विवेक किंवा विवेक ख्यातीचा स्रोत सापडतो आणि त्यामुळे बुद्धी पुरुष विवेक होतो. अर्थात येन यथावत वस्तू जानाती, येन यथावत वस्तू जानाती असं भाष्यकार म्हणतात. म्हणजे योग्याला वस्तू अवस्तू असा सम्यक साक्षात्कार होतो. वस्तू म्हणजे कुठलीही वस्तू नाही, कारण आत्मा ही खऱ्या अर्थानं वस्तू आहे. अध्यात्मामध्ये आत्मा हीच वस्तू आहे, बाकी सगळ्या अवस्तू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी येन यथावत वस्तू जानाती अर्थात आत्म्याला योग्यपणे तो जाणतो. वस्तू अवस्तू असा सम्यक विवेक त्याला होतो, विवेक ख्याती होते. त्यानंतर काय होतं? तत् अभ्यासात तद विषयांच वैराग्यात असंप्रज्ञात समाधी भवती. अर्थात विवेक ख्यातीदायक संप्रज्ञात समाधी प्राप्त झाल्यावर
अभ्यास करीत 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 त्यात नैपुण्य आल्यावर त्याविषयी सुद्धा विरक्ती येते. परवैराग्य सूत्र आठवतंय का? तर ते गुणवैतृष्ण्य येतं, त्या विवेकख्यातीबद्दल सुद्धा उपरती येते, वैराग्य येतं आणि त्याचाही निरोध होऊन सर्ववृत्ती निरोधरूप अशी असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. असा या ठिकाणी सुसंगत अर्थ भाष्यकारांनी दिलेला आहे. अर्थात एक त्या ठिकाणी प्रवाह आहे भाष्यामध्ये. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा यांचा एक प्रवाह त्यांनी दाखवून दिलेला आहे. हे त्याचे घटक नाही आहेत. हा एक प्रवाह आहे. मूल स्त्रोत त्याचा श्रद्धेमध्ये, श्रद्धेपासून श्रद्धेमध्ये असंप्रज्ञात समाधीचा उगम आहे असं त्या ठिकाणी दाखवता येते. ती त्याची गंगोत्री आहे आणि तिथून असंप्रज्ञात समाधीच्या गंगोत्रीपासून त्याचा जो प्रवाह निघतो, त्या प्रवाहाचे जे टप्पे आहेत ते म्हणजे वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा. त्यामुळे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा पूर्वक या सूत्रांशाच्या तात्पर्य जे आहे तो श्रद्धा म्हणजे दृढ योग संस्कार, धारणा, ध्यान, समाधी, विवेकख्याती पूर्वक असा असतो. थोडंसं शब्दांतराने सांगायचं म्हटलं तर असं होईल, श्रद्धा, धारणा, ध्यान, समाधी, विवेकख्याती पूर्वक इतरेशाम असा तुम्ही जर एक अर्थ मनाशी पक्का केला तर तुम्हाला यातल्या पदांची ओळख होईल. आलं का लक्षात? आता श्रद्धा, वीर्य, स्मृती यापासून म्हणजे यातून जो प्रसिद्धार्थ व्यंजित होतात असं जर आपण मानलं तर स्मृतीतून समाधी मिळते असा सरळ सरळ अर्थ काढता येत नाही. आलं का लक्षात? म्हणजे श्रद्धेतून वीर्य येईल, बरोबर आहे, प्रसिद्धार्थाने श्रद्धेतून वीर्य निघतं, वीर्य प्राप्त होते आणि कदाचित असंही म्हणता येईल की वीर्य प्राप्ती झाली की त्यातून स्मृती प्राप्त होते, पण स्मृतीतून समाधी प्राप्त होते असा काही सुसंगत अर्थ त्या ठिकाणी काढता येत नाही. कारण स्मृती आणि समाधी यांच्या मध्यंतरात अनेक टप्पे सांगावे लागतात. पण वीर्याचा अर्थ धारणा, स्मृतीचा अर्थ ध्यान असा केल्यानं भाष्य सुसंगत ठरतं, सूत्र सुसंगत ठरतं, प्रसंग सुसंगत ठरतं, प्रसंगनिष्ठ ठरतं आणि पोषक सुद्धा ठरतं. श्रद्धेचा अर्थ श्रद्धा, निष्ठा, वीर्याचा अर्थ वीर्य आणि उत्साह, साहस, स्मृतीचा अर्थ स्मरणशक्ती असा करण्यानं गौणार्थांना अतिरिक्त आणि अनाठायी महत्व देण्यासारखं असतं. कारण हे असंप्रज्ञाताचं प्रकरण असल्यानं संप्रज्ञात सिद्ध योग्यानं असंप्रज्ञात समाधीचा उपाय काय अशी जिज्ञासा केली असता निष्ठा ठेव, उत्साह ठेव, तीक्ष्ण अशी स्मरणशक्ती ठेव अशा उपदेशांना काय अर्थ आहे आणि किती अर्थ आहे याचा क्षणभर तुम्हीच मनाशी विचार करा. आलं का लक्षात? उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी सांगता येतं. उपाय काय? तर यावर उपाय म्हणजे श्रद्धा ठेव आणि वीर्य ठेव आणि स्मृती ठेव, स्मरणशक्ती चांगली कमव. आता या उपायांचा असंप्रज्ञात समाधीशी कितपत संबंध असेल हे तुम्ही स्वतःच्याच मनाशी पडताळून पहा. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रसिद्धार्थांना विशेष अर्थ नाही असं निक्षून सांगावं असं वाटतं. आता केवळ निष्ठा, साहस, वृत्ती यांचा समाधीशी ओढून ताणून संबंध सांगावा लागेल. एरवी आपण जर प्रसिद्धार्थ घेतला तर त्यांचा ओढून ताणून संबंध दाखवता येईल आणि सांगावं लागेल. निष्ठा, साहस, स्मृती हे असंप्रज्ञात समाधीला कसे उपायभूत ठरतील याचा थांग पत्ता कुठल्याही कल्पना विलासाला लागणार नाही. ओढून ताणून जरी तुम्ही अर्थ केला तर हे जे श्रद्धा, वीर्य, स्मृती यातून असंप्रज्ञात समाधी कशी उद्भूत होईल याचा थांग पत्ता तुम्ही कल्पनेच्या तारा किती जरी ताणल्या, कल्पना विस्तार किती जरी मांडलात तरी तुम्हाला त्याचा थांग पत्ता लागणार नाही. त्यामुळे या पदांना प्रसिद्धार्थच देणं किंवा या पदार्थ हे जे अर्थ पद आहेत त्या पदांनी प्रसिद्धार्थच व्यंजित आहे असा अट्टहास धरला तर तो व्यर्थ आहे. भाष्यातून सापडणारा प्रधानार्थ
आणि विशिष्टार्थ अनन्य महत्वाचा ठरतो. योग भाष्यकारांनी या ठिकाणी केलेल्या रहस्योद्घाटनाशिवाय, म्हणजे भाष्यकारांनी या ठिकाणी जर काही आपल्याला भाष्य दिलं नसतं तर विवेचक बुद्धीद्वारा न्याय देणं केवळ अशक्य ठरलं असतं. तुम्ही कल्पना विस्तार किती जरी ताणला असता तरी श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा याद्वारा असंप्रज्ञात समाधी कशी प्राप्त होईल हे किती जरी तुम्ही कल्पना विस्तार ताणला असता, कल्पनेला ताणलं असतं तरी तुम्हाला याचा अजिबात म्हणजे उपपत्ती सांगता आली नसती. म्हणजे भाष्यकारांनी या ठिकाणी रहस्योद्घाटन केलं असल्यामुळेच विवेचक बुद्धीद्वारा त्याला न्याय देणं हे शक्य आहे, अन्यथा ते अशक्य झालं असतं. भाष्याशिवाय या सूत्राला विशेष अर्थ प्राप्त झाला नसता असंही म्हणावं लागतं. आलं का लक्षात? म्हणजे सूत्रकारांचं सूत्र भाष्यकारांच्या भाष्याशिवाय त्याला काहीही अर्थ राहिला नसता. त्यामुळे भाष्याचं या सूत्रातलं योगदान अमूल्य आहे. थोडं पुढे जाऊन असं म्हणतो की सूत्रापेक्षा भाष्याला महत्व आहे या ठिकाणी. असो, आता प्रसिद्धार्थातून मिळणारा उपदेश हा फार फार प्राथमिक अवस्थेचा असतो. हे काही वेगळं सांगावं लागत नाही. हे कुणालाही पटेल, कोणालाही समजण्यासारखं आहे की हा उपदेश अत्यंत प्राथमिक आहे. असंप्रज्ञाताला योग्यता सिद्ध असलेल्या योग्याला श्रद्धा ठेव, अर्थात जन्मांतरणातून तू प्राप्त विकासासहित जाशील. दृढ संस्कार ठेव, दृढ श्रद्धा ठेव, त्यातून तू संप्रज्ञात भूमीत विकसित होत जाशील. परमोच्च संप्रज्ञात समाधीला योग्य अशी धारणा तुला प्राप्त होईल म्हणजे वीर्य, आणि त्यानंतर ध्यान प्राप्त होईल म्हणजे स्मृती, आणि समाधी प्राप्त होऊन विवेकख्याती लाभेल. त्यानंतर त्याही प्रज्ञेचा निरोध करून असंप्रज्ञात समाधी तू प्राप्त करून घेशील. असा उपदेश अत्यंत उचित आहे. श्रद्धेला संस्कारदार्ढ्य मानल्यानंच त्या श्रद्धेतून अनेक जन्मानंतर प्राप्त होणारी असंप्रज्ञात समाधी हाती लागते या म्हणण्याला अर्थ प्राप्त होतो आणि ही वास्तवताही शब्दांकित होते. आणि पुढील सर्व लक्षणांना परस्पर संगती सुद्धा प्राप्त होते. श्रद्धेचा अर्थ योग्य केल्यानंतरच वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा यांना योग्य अर्थ प्राप्त होतो. श्रद्धेचा अर्थ चुकला की बाकीचे अर्थ चुकणार. आता गौणार्थातून किंवा प्रसिद्धार्थातून सूत्रार्थ करण्याचा आपण थोडा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला या ठिकाणी विशिष्टार्थांचं म्हणजे भाष्यकारांनी जो अर्थ दिला त्याचं महत्व किती आहे हे पटेल. आता असं आहे, हे जे गौणार्थ आहेत, प्रसिद्धार्थ आहेत, तेही काही चुकीचे नाहीयेत. तेही पण ते चुकीचे नसले तरी म्हणजे ते अचूक नाहीयेत. ते अचूक नसले तरी चूक नसतात. गौणार्थाभोवती सूत्र तात्पर्य विणणं अगदीच अशक्य आणि गैरसोयीचं असतं असंही नाहीये. कारण श्रद्धा या पदाचा अर्थ आता आस्तिक्य बुद्धी असा होतो. योगशास्त्र कथित साधनांची फलित, सर्व सिद्धी, अपवर्ग प्राप्ती, ज्ञानोदय, विवेकोदय आणि पुढे कैवल्य या सगळ्या प्रतिपादनांवर दृढ निष्ठा ठेवणं ही श्रद्धा ठरते. आणि या श्रद्धेच्या कडेकोटामुळंच बुद्धी ही स्थिर, अचल निश्चल आणि ध्येयोन्मुख बनते. साधनेत डोकावणारी शतशः विघ्न ही खडकावर आपटून ढेकळं फुटावीत तशी फुटतात. अर्थात प्रतिपक्षांशी यशस्वी मुकाबला होतो आणि ही श्रद्धा भोगसंगापासून समस्त योग प्रतिपक्षापासून मातावत रक्षण करते. आता त्यामुळे योगामध्ये प्रगती होऊन उत्साह वाढतो. यश, उत्साह, प्रयत्न यामध्ये निरामय स्पर्धा लागते. योगाच्या अंतरंग साधनेपर्यंत मजल जाऊन पुढे अधिक उत्साह प्राप्त होतो आणि मग दृढ स्मृती प्राप्त होते. समाधी, प्रज्ञा यांना जोर येतो.
अर्थात श्रद्धेची झेप ही प्रज्ञेपर्यंत जाते. या ठिकाणी गीतेतलं एक वचन या ठिकाणी स्मरतं, श्रद्धावान लभते ज्ञानम. किंबहुना या सूत्रामध्ये श्रद्धेपासून जशी असंप्रज्ञात समाधीची प्रक्रिया मांडली आहे तशी गीतेत सुद्धा मांडलेली आहे. बघा गीता काय म्हणतीये, 4थ्या अध्यायामधला 39वा श्लोक, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती आचरेण अधिगच्छति. या ठिकाणी सुद्धा श्रद्धेतून ज्ञान, पुढे संयतेंद्रिय जन्य समाधी आणि त्यातून प्रज्ञा आणि प्रज्ञालाभातून परमशांती आणि विनाविलंब निर्वाण, अशी संगती गीतेमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. आता प्रस्तुत सूत्र हे प्रकरणानुरोधानं असंप्रज्ञात समाधी पर आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि तितकं स्पष्ट आहे. तरी सुद्धा भोजवृत्तीमध्ये या सूत्राचे उपाय पंचक आहे ते संप्रज्ञाताचं आहे असं त्यांनी म्हणून अक्षरशः बुद्धीचे तारे तोडलेत. म्हणजे या ठिकाणी हे स्पष्ट आहे की असंप्रज्ञाताचा उपाय या ठिकाणी सांगतायत. उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी या ठिकाणी सांगितली जात आहे असं असून सुद्धा भोजांनी हे सूत्र संप्रज्ञात परक केलेलं आहे. ते असं म्हणतात, तर एते संप्रज्ञातस्य समाधेः उपायाः तस्य अभ्यासात पराच्च वैराग्यात भवति असंप्रज्ञातः, असं ते म्हणतात. भोजवृत्तीनुसार श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा यांना संप्रज्ञात समाधीचा उपाय मानल्यास संप्रज्ञात समाधीचा उपाय संप्रज्ञात समाधीच असते असं तात्पर्य निघून आत्माश्रय दोष संभवत नाही का? ते म्हणतात हा संप्रज्ञात समाधीचा उपाय आहे. संप्रज्ञात समाधीला पुन्हा समाधी प्रज्ञा या ठिकाणी आतला उपाय आलाच. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी प्रज्ञापूर्वक, म्हणजे या ठिकाणी पण समाधी आली. म्हणजे समाधीचा उपाय समाधी असं अर्थ निघून हा एक प्रकारचा आत्माश्रय दोष या ठिकाणी संभवतो. कारण उपाय पंचकात सुद्धा समाधी अंग संभवतं आणि ज्यासाठी उपाय करावा ती सुद्धा समाधीच असते. म्हणजे ज्याच्यासाठी उपाय करावा ती समाधीच, ज्याचा उपाय करावा ती समाधीच आहे की नाही गोंधळ. याला आत्माश्रय दोष म्हणतात आणि तो दोष भोजवृत्तीमध्ये संभवतो. असो, आता उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधीला अनुसरणारे योगी एका अर्थानं एकाच वर्गाचे असले, या सगळ्या श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा यांना अनुसरणारे जे योगी आहेत ते एका अर्थानं एकाच वर्गाचे जरी असले तरी त्यांच्या श्रेणीत भेद संभवतो. भाष्यकार त्यांच्या 9 श्रेण्या करतात. भाष्यकार उपाय पंचक जे अनुसरतात, असंप्रज्ञात समाधीला उपाय प्रत्यय समाधीचा जो त्याचे जे अंग आहेत त्यांचा अंगीकार जे करतात त्यांचे 9 श्रेणी सांगितल्या आहेत. ते खलु नव योगिनो मृदू मध्य अधिमात्रोपाय भवंती. याचा अर्थ असा की उपाय प्रत्ययाला अनुसरणारे हे असे योगी नवविध असतात. योगाच्या उपायांना कोणी मृदू साधनेद्वारा अंगीकारतात, तर कोणी मध्यम साधनेद्वारा अंगीकारतात, तर कोणी अधिमात्र साधनेद्वारा अंगीकारतात. अर्थात साधनेचे मृदू, मध्यम, अधिमात्र असे स्तर ठरतात. आलं का लक्षात? म्हणजे श्रद्धा ही मृदू स्तराची असेल, ती श्रद्धा मध्यम स्तराची असेल, ती श्रद्धा अधिमात्र स्तराची असू शकते. असं म्हटल्यानंतर पुढले वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हे सुद्धा तशा श्रेणीला अनुसरणार. म्हणजे या 3 स्तरांचे पुन्हा 3 प्रकार पडून एकूण ते 9 प्रकार करतात. ते कसे? तर मृदुपायाचा अवलंबन करणारे, आलं का लक्षात? योग साधनेचं त्याचे जे मृदू उपाय आहेत, मृदू उपायांचं आलंबन करणारे असे 1 मृद संवेगानं साधना करणारे, मध्यम संवेगानं साधना करणारे,
तीव्र संवेगाने साधना करणारे असे 3 वर्ग ठरतात. त्यानंतर मध्यम उपायांचा अवलंबन करणारे, पुन्हा मृद संवेगाने त्यांची साधना करणारे, मध्यम संवेगाने त्यांची साधना करणारे, तीव्र संवेगाने त्यांची साधना करणारे असे पुन्हा अजून 3 वर्ग निघतात. तसंच अधिमात्र उपायांचा अवलंब करणारे मृद संवेगाचे साधक, मध्यम संवेगाचे साधक आणि तीव्र संवेगाचे साधक असे पुन्हा 3, म्हणजे एकूण 9 प्रकारचे साधक ते मांडतात. तर आता हे 9 प्रकार समजून घेण्यासाठी जर तुम्ही तुमच्या पुढे एक कागद ठेवून कागदावर तालिका काढली तर तुम्हाला हे प्रकार लक्षात येतील. म्हणजे उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधीचे पातंजली अष्टांग साधक अर्थात बहिरंग साधक हे मुख्यतः 3 वर्गाचे असतात. म्हणजे मृदू उपायांचा अंगीकार करणारे, म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही जी अंग आहेत ह्यांचा जो उपाय केला जातो त्यांचा मृदू उपाय, आपला बारीकसा डोस घ्यायचा, बारीकसा डोस ज्याला मॅग्ना डोस म्हणता येईल, आपला बारीकसा डोस घेऊन त्यांची साधना करायची. म्हणजे अंग राखून साधना करण्याचा प्रकार हा मृदू उपायांचा अंगीकार करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे काय होतं की मध्यम उपायांचा अंगीकार करणारे थोडे वरच्या श्रेणीचे साधकही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. तसंच अधिमात्र उपायांचा अंगीकार करणारे सुद्धा काही साधक हे त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात की जे अधिमात्र असे उपाय त्यांचा अंगीकार करतात. आता हे 3ही जे आहेत हे 3ही प्रत्येकी मृदू संवेदनेने सादर करणारे असतात किंवा मध्यम संवेगाचे असतात किंवा तीव्र संवेगाचे असतात. आलं का लक्षात? आता या ठिकाणी मृदू मध्यम अधिमात्र उपाय, मृदू मध्य अधिमात्र उपाय यांचे प्रकार म्हणजे काय ते आपण पाहूया. योगाचा उपाय म्हणजे अभ्यास साधना आणि वैराग्य साधना म्हणजेच अष्टांग योग. आता योगानुष्ठानासाठी जीवन प्रणालीमध्ये किंचितही तडजोड न करता, बाकीची तडजोड जीवनात अजिबात करायची नाही, किंवा योगिक तत्वांपासून जीवन प्रणालीला अलग ठेवणारे आपलं सकाळी 1-2 तास साधना करतो, बाकी मग दिवसाचा उद्योग काय काही करीन, बाकीच्या जीवनाची मी अजिबात कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतात तसा कॉम्प्रोमाइज करणार नाही, अशा प्रकारचे काही लोक असतात. मी बाकी खुशाल चेंडू राहीन पण दिवसातून 1-2 तास योग साधना करीन. त्या योग साधनेचा माझ्या इतर जीवनाशी काहीही संबंध असणार नाही. आपण जसं म्हणतो ना, माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करू नको, माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करू नका, माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी तुम्हाला काय घेणं आहे, असा जो प्रकार असतो तसा हा थोडा प्रकार असतो की वैयक्तिक जीवन हे जगायचं हवे तसं, खुशाल चेंडू मनाला येईल तसं, फक्त दिवसातून 1-2 तास अर्धा 1 तास योग साधना करायची. तर हा अशा प्रकारचा जो साधनेचा प्रकार असतो, म्हणजे अजिबात तडजोड करायची नाही, जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे तडजोड करायची नाही, तो प्रकार हा एक अगदी पहिला मृदू असा प्रकार असतो. म्हणजे ते कशासाठी करतात तर आपलं जरा मानस स्वास्थ्यासाठी 1-2-4 आसनं करावी, 1-2 प्राणायाम टाकावेत, पूजा अर्चनादी ध्यान वगैरे करून थोडी औपचारिक साधना वगैरे करावी. ही साधना म्हणजे मृदू उपायांचा अंगीकार करणारे साधक, ही झाली मृदू उपायांची साधना, म्हणजे मृदू उपायांचा अंगीकार करायचा. आता मध्यम उपायांचा अंगीकार करणारे म्हणजे काय तर जीवनाला योग तत्वांचं थोडंसं कलम करून योगासाठी भोग साधनेमध्ये थोडीशी तडजोड मान्य करतात. आलं का लक्षात? म्हणजे हे थोडं भोग साधनेला त्याच्यात थोडीशी तडजोड मान्य करतात किंवा योगाला हे काही तेवढं उचित नाही, योगाला हे काही अनुकूल नाही, योगाला बरोबर नाही, मग त्या ठिकाणी थोडी काटछाटी करतात.
योगासाठी भोगाला थोडीशी मुरड घालतात. तर अधिमात्र पायाचा जे अंगीकार करतात ना, ते जीवन प्रणाली योगतत्वाच्या धाग्यानंच विणतात. अर्थात अभ्यास साधना, वैराग्य साधना यांच्या परिमाणावरून हे 3 वर्ग पडतात. आलं का लक्षात? म्हणजे एक अजिबात तडजोड करत नाही, दुसरा थोडी तडजोड करतो, आणि तिसरा जो आहे तो आपल्या जीवनाला योगाचीच वीण देतो, योगाद्वाराच जीवन जगतो, योगातून जीवन जगतो. अर्थात तो अधिमात्र अभ्यास साधना आणि वैराग्य साधना तो अशा प्रकारे अंगीकारतो. अर्थात अभ्यास वैराग्य साधना म्हणजे बाह्यांग साधना होय या ठिकाणी. अर्थात यमनियमासन प्राणायाम प्रत्याहार या 5 अंगांची साधना या ठिकाणी परिगणित व्हायला पाहिजे. याद्वारा वशीकार संज्ञा वैराग्य आल्यावर धारणा ध्यान समाधी ही अंतरंग प्राप्त होतात. अर्थात अंतरंगत्रय हे अभ्यास वैराग्य साधनेचे फलित असतं. अंतरंगत्रय प्राप्त झाल्यावर संप्रज्ञात साधनेचे असे 3 वर्ग करता येतात, जसे या ठिकाणी केले तसे. उपायांचा अंगीकार करण्यामागे प्रत्येकाचा संवेगही वेगळा असतो. अर्थात असं आहे, उपाय विशिष्ट पातळीच्या विशिष्ट श्रेणीचे असतात. आपण पाहिलं मृदू, मध्य, अधिमात्र. आता या उपायांचा अंगीकार करणारे काही साधक तीव्र संवेगाचे असतात, काही मृदू संवेगाचे असतात, काही मध्यम संवेगाचे असतात. असे एकाच गुरुच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी, गुरु सगळ्यांना तेच शिकवत असतो. समजा ती एक मृदू पायाचा योग शिकवतोय. एखादा योग शिक्षक म्हणतो किंवा मी अत्यंत प्राथमिक स्तराचा योग शिक्षक आहे, मी तुम्हाला एवढंच शिकवू शकतो. तर तो समजा त्या मृदू उपायाचा योग जर शिकवत असेल, क्षणभर असं मानूया, म्हणजे तो सगळ्यांना सारखं शिकवतो. पण असं आहे की काही साधक जे आहेत तो जो मृदू पायाचा योग आहे तो मृदू संवेगाने घेतील किंवा मध्यम संवेगाने घेतील किंवा अधिमात्र संवेगाने घेतील. शक्य आहे की नाही? म्हणजे त्याच वर्गामध्ये, ज्या वर्गामध्ये तो योग शिक्षक शिकवतोय, त्याच वर्गामध्ये सगळ्यांना जरी एकच शिकवण होत असली, सगळ्यांना एकच उपदेश होत असला, तरीही काही साधक हे मृदू संवेगाचे असतात, काही मध्यम संवेगाचे असतात, काही अधिमात्र संवेगाचे असतात, आणि त्यामुळे त्या शिष्यांमध्ये तारतम्य हे निर्माण होत असतं. त्यामुळे संवेग हा सुद्धा या ठिकाणी एक महत्वाचा भाग आहे. तर असं आहे की थोडक्यात म्हणजे कोणी आपली साधना मृदू संवेगाने करेल, कोणी मध्यम संवेगाने करेल, तर कोणी तीव्र संवेगाने करेल, हे संभवू शकतं. आता यासाठी उपायामधली मृदू मध्य अधिमात्रता आणि संवेगातली मृदू मध्य अधिमात्रता ही समजून घेण्यासाठी आपण एक आकृती काढूया. आकृतीद्वारा आपल्याला या गोष्टी जास्त स्पष्ट होतील. आता असं आहे, तुम्ही तुमच्या कागदावर 3 स्तंभ करा. तुमच्या कागदावर 3 स्तंभ करा, 3 कॉलम्स करा. पहिला कॉलम म्हणजे मृदू उपाय. मृदू पायातला त्यातले 3 संवेग आपण बघणार. मृदू पायाचा एक कॉलम आपण, त्यामुळे मृदू पायामधले 3 संवेग बघू. आकृतीद्वारा आपल्याला या गोष्टी जास्त स्पष्ट होतील. आता असं आहे, तुम्ही तुमच्या कागदावर 3 स्तंभ करा. तुमच्या कागदावर 3 स्तंभ करा, 3 कॉलम्स करा. पहिला कॉलम म्हणजे मृदू उपाय. मृदू पायातला त्यातले 3 संवेग आपण बघणार. मृदू पायाचा एक कॉलम आपण, त्यामुळे मृदू पायामधले 3 संवेग बघू. मधल्या स्तंभिकेमध्ये, मधल्या कॉलममध्ये मध्यम उपायातले 3 संवेग आपण बघू. आणि अधिमात्रोपायातले, म्हणजे तिसऱ्या स्तंभिकेमध्ये अधिमात्रोपायातले 3 संवेग हे आपण बघूया. अशा प्रकारे तुम्ही 3 स्तंभिका त्या कागदावर काढा. आता असं आहे
की ह्यातली पहिली स्तंभिका जी आहे ती मृदुपायात मधले 3 संवेग दाखवेल. मृदू संवेग, मध्यम संवेग आणि तीव्र संवेग हा दाखवेल. तर या ठिकाणी तुम्ही या पहिल्या स्तंभिकेमध्ये एकाखाली एक अशी 3 वर्तुळं काढा. या पहिल्या स्तंभिकेमध्ये एकाखाली एक असे तुम्ही 3 गोल काढा. 3 गोल काढा आणि या 3 गोलांमध्ये आता लक्षात घ्या, तुम्हाला हे 3 संवेग दाखवायचे आहेत. हे जे 3 गोल आहेत, एकाखाली एक असे 3 गोल आहेत, त्यामध्ये काय दाखवायचं तुम्हाला की हे जीवन आहे. प्रत्येक गोल म्हणजे जीवन आहे. आता हे जीवन 2 निष्ठांनी व्याप्त आहे. एक म्हणजे योगनिष्ठा आणि भोगनिष्ठा. हा मृदू संवेगाचा साधक आहे. तो आपल्या दिवसातून मागाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1-2 तास काहीतरी योग साधना करतो, 1-2 प्राणायाम टाक, एक पूजा अर्चनादी वगैरे कर वगैरे असं काहीतरी ठरवून तो करत असतो. त्यामुळे काय होतं, दिवसातले त्याचे 2 तास किंवा 1.5 तास किंवा 1 तास हा योगासाठी जातो आणि बाकीचा सगळा भोगासाठी जातो. त्यात तो काहीच कुठल्याही प्रकारे तडजोड करायला तयार नाहीये. त्यामुळे हे जे तुम्ही 3 गोल काढाल, त्या 3 गोलामध्ये पहिला जो वरचा गोल आहे त्याच्यात तुम्हाला मंद संवेग दाखवायचा आहे. मंद संवेग दाखवायचा म्हणजे आपला त्याला किंचित असा अंश, म्हणजे त्या वर्तुळाचे समजा एक 15%, 10 किंवा 15% तुम्ही त्या ठिकाणी त्याला एक रंग द्या, पांढरा रंग द्या, अर्थात योग साधनेचा शुक्ल वर्ण. तर तो 10 किंवा 15% जो अंश आहे वर्तुळाचा, तेवढ्या अंशात तो योग करणार, शुक्ल धर्म उपार्जन करणार आणि बाकीचा उरलेला जो गोल आहे सगळा 85-90% जो उरलेला गोल आहे तो सगळा कृष्ण वर्णाचा, म्हणजे भोग साधना, भोग सर्जन, भोग सेवन असं ते होणार. हे 2 रंग त्या ठिकाणी तुम्ही काढले. एक तर शुक्लवर्ण तो 10-15% योग दाखवेल आणि उरलेला 85-90% जो आहे तो काळ्या रंगाचा भोगोपार्जन आणि भोग सेवन असं दाखवेल. आता त्याच्या खाली दुसरं एक त्याच आकाराचं वर्तुळ काढा. फक्त फरक एवढाच करायचा की योगासाठी दिलेला काळ हा वाढवायचा. त्या जीवनामध्ये योग हा थोडा जास्त व्यापक होतो मध्यम संवेग असल्यामुळं. त्यामुळे तो एक 35 ते 40% शुक्लवर्ण दाखवा, म्हणजे तो योग साधनेसाठी असलेला जीवनकाळ असेल. आणि उरलेला जो 65-70% भाग आहे तो सगळा कृष्णवर्णाचा, अर्थात भोगांसाठी. आलं का लक्षात? त्याच्यानंतर त्याच्या खाली तीव्र संवेगाचा जो असेल, मृदू उपाय पण तीव्र संवेग, तो काय करेल तर तो 60-65% योगासाठी घालेल आणि उरलेलं जे आहे ते भोगासाठी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी तडजोड करणार नाही. हवे तसे भोग घेईल, फक्त योगाची प्रायोरिटी वाढेल. म्हणजे 60-65% योग आणि उरलेला हवे तसं सेवन. अशा प्रकारे ही तीव्र संवेगाची साधना होईल मृदुपायाची. आलं का लक्षात? म्हणजे पहिल्या स्तंभिकेमध्ये तुम्ही 3 श्रेणीचे साधक दाखवले, मृदू संवेगाचा, मध्यम संवेगाचा, अधिमात्र संवेगाचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की मृदू संवेगामध्ये शुक्ल वर्ण थोडासा आहे, म्हणजे योगासाठी दिलेला शुक्ल वर्ण हा थोडा आहे, त्यापेक्षा थोडासा अधिक असा मध्यम संवेगामध्ये आहे आणि त्याही पेक्षा अधिक असा तीव्र संवेगामध्ये आहे. आता आपण मधल्या स्तंभिकेमध्ये येऊया, म्हणजे आपल्याला तुलना करता येईल. मधल्या स्तंभिकेमध्ये पुन्हा तुम्हाला 3 वर्तुळ काढायचे आहेत. पण हे कसे? तर प्रत्येक संवेगासाठी 2 वर्तुळ काढायचे आहेत. कारण काय, या मध्यम उपायामध्ये
जीवनामध्ये योग आणि भोग यांचं मिश्रण नसतं, तर तो थोडंसं मध्यम स्वरूपाची साधना असल्यामुळे, मध्यम उपाय असल्यामुळं तो भोग आणि योग ह्याच्यामध्ये एक विभाजन करतो. म्हणजे योग काही प्रमाणात अस्खलित राहावा म्हणून तो योग निष्ठा ही जीवनामध्ये वेगळी ठेवतो. मग या ठिकाणी मृदू संवेग दाखवण्यासाठी तुम्हाला 2 वर्तुळ काढावे लागतील, एक लहान आणि एक मोठा, असे 2 स्वतंत्र वर्तुळ काढावे लागतील. आणि छोटा वर्तुळामध्ये त्याला कृष्णवर्ण द्यायचा आणि तो भोग, आणि मोठं वर्तुळ जे आहे तो शुक्ल वर्णाचा योग. म्हणजे जीवनामध्ये या 2 गोष्टी वेगळ्या झालेल्या दिसतील. योगाचा भोगावर कुठल्याही प्रकारे अतिक्रमण नाही आणि भोगाचं योगावर अतिक्रमण नाही. आलं का लक्षात? अशा प्रकारे मध्यम उपायाची योग साधना असू शकते. नंतर मध्यम संवेगाचा जो प्रकार आहे, म्हणजे तर दुसरी श्रेणी, त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही जो लहान वर्तुळ काढलाय त्यापेक्षा लहान अजून एक वर्तुळ काढा, आणि जो मोठं वर्तुळ काढलंय त्यापेक्षा मोठं वर्तुळ काढा. अर्थात छोटं वर्तुळ जे आहे ते वर्तुळ काळ्या कृष्ण वर्णाचं भोगाचं, आणि मोठं वर्तुळ जे आहे ते योगाचं शुक्ल वर्णाचं. ही झाली मध्यम संवेगाची योग साधना. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की योगाचा अग्रक्रम वाढलेला आहे आणि भोगाचा कमी झालेला आहे. भोगाचा गोल हा लहान झाला, योगाचा गोल हा वाढला. वरच्या वर्तुळाची तुलना करा, म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की योगाचा गोल हा वाढला, मोठा झाला, आणि भोगाचा गोल हा कमी झाला. मग या ठिकाणी आपल्याला पहिल्यापेक्षा दुसऱ्या दर्जाची साधना ही जास्त श्रेष्ठ आहे हे लक्षात येतं, कारण योगाची व्याप्ती ही वाढली. जीवनामध्ये योगाची व्याप्ती, योगाचा अग्रक्रम वाढला. त्याखाली तुम्ही तीव्र संवेगाची योग साधना दाखवण्यासाठी एक भलं मोठं वर्तुळ काढा आणि अत्यंत लहान असं वर्तुळ त्याच्या बाजूला काढा, किंबहुना एक बिंदू, तो भोगासाठी, तो कृष्णवर्णाचा असेल, आणि मोठा असा गोल हा शुक्ल वर्णाचा योगासाठी असेल. हे या ठिकाणी तुम्हाला तुलना करता येते, सहज तुलना मिळते की मध्यम संवेगामधली, मध्यम उपायामधली मृदू संवेगाची साधना कशी आहे, मध्यम संवेगाची कशी आहे, आणि तीव्र संवेगाची कशी आहे. त्यानंतर तिसऱ्या स्तंभिकेकडे वळा. या ठिकाणी अधिमात्र उपायाचा अंगीकार दाखवलाय. त्यातले 3 संवेद आपल्याला दाखवायचे. अर्थात या ठिकाणी एकच वर्तुळ काढायचं आहे. एकच वर्तुळ काढून त्याचा शुक्ल वर्ण दाखवायचा आहे. तो किंचित ऑफ व्हाईट असेल, तो जरा ऑफ व्हाईट असेल, आणि त्यामुळे त्याची शुक्लता ही या ठिकाणी मोजायची आहे. अर्थात ती मृदू संवेगाची अधिमात्रोपायाची साधना असेल, त्याखाली त्याच आकाराचं दुसरं वर्तुळ काढा, त्याची शुक्लता अजून वाढवा, त्याची शुक्लता वाढवा, आणि मग काय दिसतं ते बघा. अर्थात हा झाला मध्यम तीव्र संवेग. त्याखाली तिसरं एक वर्तुळ त्याच आकाराचं काढा आणि त्याची शुक्लता अजूनही, ज्याला स्नो व्हाईट म्हणता येईल, अशी त्याची शुक्लता अजूनही वाढवा. म्हणजे योगधर्म हा किती प्रकर्षित झाला आहे त्या ठिकाणी लक्षात येईल. तर आता ही तालिका तुम्ही डोळ्याखालनं घातली तर तुम्हाला 3 उपाय, म्हणजे मृदू उपाय म्हणजे काय, मध्यम उपाय म्हणजे काय, आणि अधिमात्र उपाय म्हणजे काय हे लक्षात येईल. अर्थात मृदू उपायामध्ये जीवन हे दोन्ही गोष्टींनी व्याप्त असतं. जीवनामध्ये योग आणि भोग दोन्ही व्याप्त करतात असं तुम्हाला लक्षात येईल. मग त्यात क्रमाक्रमाने मृदू आणि मध्य आणि अधिमात्र संवेग हे कशा प्रकारे असतात हे त्या ठिकाणी तुम्हाला सहज लक्षात येईल. त्या ठिकाणी नंतर मध्यम उपाय जे आहेत त्या मध्यम उपायामध्ये तुम्हाला हे जर तुम्ही ते त्या ठिकाणी 6 गोल आहेत. भोगाचा गोल हा क्रमाक्रमाने लहान होत जातो जसा संवेग वाढतो तसा, आणि योगाचा गोल हा क्रमाक्रमाने मोठा होत जातो
जसा संवेग वाढतो असं लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला ते 3 संवेग काय असतात आणि मध्यम उपायामध्ये काय असतं, धारणा कशी असते, जीवननिष्ठा कशी असते हे लक्षात येईल. भोगाला योगापासून, योगाला भोगापासून अत्यंत वेगळं ठेवलं जातं. त्यांच्यामध्ये फारकत केली जाते. जीवनामध्ये दोन्ही गोष्टी असतात, भोगही असतात आणि योगही असतात. पण योगाचं अतिक्रमण भोगावर होऊ दिलं जात नाही, भोगाचं अतिक्रमण योगावर होऊ दिलं जात नाही. दोन्ही स्वतंत्रपणे वर्तत असतात असं लक्षात येईल. ही एक प्रकारे मध्यम उपायाची योग साधना असते आणि त्यातले 3 संवेग तुम्हाला तुलनेने त्या ठिकाणी लक्षात येतील. त्यानंतर तिसऱ्या स्तंभिकेमध्ये अधिमात्रोपाय दाखवला गेलेला आहे. त्या ठिकाणी प्रत्येकी एकच गोल आहे. प्रत्येक संवेगाला एकच गोल एकाच आकाराचा दिलाय. फक्त त्यातली शुक्लता ही क्रमाक्रमाने वाढत गेलेली आहे. मग शुक्लता वाढल्यानंतर त्यातला योग हा कसा प्रकर्षाने वाढत जातो हे लक्षात येईल. अर्थात या ठिकाणी भोगांना अजिबात स्थान नसतं. मग भोग घडतच नाहीत का? तर भोग घडत नाहीत असं नाही. माणूस जीवनधारणेसाठी जे काही अन्न पाणी सेवन लागत असेल तेवढं तो करत असतो. ते भोग म्हणून करत नसतो. उच्च स्तरावरचे जे योगी असतात त्यांचे भोग हे भोग म्हणून नसतात. अत्यावश्यक जीवनधारणा शरीरधारणेसाठी जे काय लागतं तेवढ्याच धारणेनिशी त्यांचं जीवन हे ते व्यतीत करत असतात. तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यांचे भोग चालू असतात. ते भोगच नसतात, किंबहुना शरीर धारणेसाठी ते होत असतात. पुन्हा कर्मयोगासारखी तत्व त्यांच्यामध्ये रुजलेली असतात. त्यामुळे ते जरी काही करत असले तरी ते स्वतः काही करत नाहीत अशी जी धारणा असते. कर्मयोगाच्या चौकडीमध्ये कर्म करताना भोग घेताना कशी मनोधारणा असते हे क्षणभर विचार केला की तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे यांचं अन्नसेवन अन्नपान सेवन हे काही भोग म्हणून चालत नसतं, तर शरीरधारणा ह्याच्यासाठी ते चालू असतं. त्यामुळे यांच्या जीवनामध्ये तशा अर्थाने भोग हे नसतात. केवळ जाज्वल्यमान असे योग हे जगत असतात. निव्वळ अस्खलित असा योग यांच्या जीवनामध्ये घडत असतो. अर्थात त्याला अधिमात्रोपाय असं म्हणतात. आणि त्यातले 3 संवेग हे आपल्याला कसे असतील ह्याची कल्पना आकृतीद्वारा ही येऊ शकते. असो, आता ही आकृती डोळ्यासमोर ठेवून, तुम्ही जी आकृती काढली ती डोळ्यासमोर ठेवून आता त्याचं जे मी विशदन देतोय त्या विशदनाकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला अर्थाचं गमन लवकर होईल. मृदू उपायांचा अंगीकार केला असताना जीवन हे योग आणि भोग अशा दोन्ही घटकांनी व्याप्त असतं. आलं का लक्षात? जीवनामध्ये योग आणि भोग हे दोन्ही घटक हातात हात घालून वर्तत असतात. थोडा योग हा सुद्धा हवा आणि भोगही हवा, अशा प्रकारे जीवन चालू असतं. अर्थात जीवनामध्ये भोग हवा आणि योग सुद्धा थोडासा हवा. असे पंचपक्वानांच्या ताटामध्ये बाजूला मसाले वाढतात, कोशिंबिरी, लिंबू, मीठ. तर तशा प्रकारे या ठिकाणी आपलं भोगजीवन त्याला चव यावी म्हणून कोपऱ्यात कुठेतरी मीठ, थोडंसं लिंबू, म्हणजे जेवणाला एक मजा येते. आलं का लक्षात? केवळ पंचपक्वानांच्या ताटामध्ये केवळ पंचपक्वानं वाढली तर त्यात तेवढी लज्जत येत नाही. बाजूला लोणचं पाहिजे, एखादी कोशिंबीर पाहिजे, लिंबूचा तुकडा पाहिजे, मीठ पाहिजे. तर तशा प्रकारे योग हा त्यांच्या जीवनात त्यांना साथ देत असतो. आलं का लक्षात? म्हणजे चवीपुरता योग, जीवनामध्ये चव यावी, जीवनातला भोग आपल्याला जास्त चांगला घेता यावा, ते आपल्याला लागणारं शरीर आरोग्य वगैरे चांगलं प्राप्त असावं, म्हणजे चांगलं हात मारता येईल असं आहे. आलं का लक्षात? तशा अर्थाने ते आपले थोडा योगही हवा, भोग तर हवाच, थोडा योगही हवा, अशा प्रकारे त्यांचं जीवन हे चालू असतं. अर्थात मनाची अशी एक विविध अभिरुची त्या ठिकाणी असते. म्हणजे योगासाठी पण अभिरुची आहे आणि भोगासाठी अभिरुची आहे. दोन्हीमध्ये रुची आणि दोन्हीकडे कल हा असल्यानं जीवन हे एक योग भोग योग भोग योग भोग अशा द्वंद्वात्मक जोडीनं व्याप्त असतं. मग त्यात पुन्हा संवेगानुसार त्यांच्या परस्पर प्रमाणामध्ये फरक पडतो.
संवेगानुसार परस्पर प्रमाणामध्ये फरक पडतो. संवेग वाढेल तसा योग जीवनाला व्यापत जातो आणि भोग संकोच पावतो. तर आकृतीतली तुम्ही जर डाव्या हातचा जो स्तंभ पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, हा प्रकार लक्षात येईल. नंतर मृदू उपायाचा जे अंगीकार करणारे जे साधक असतात, म्हणजे या साधकाला अनधिकार वशात संस्कार अदार्ढ्य असल्यानं, संस्कारामध्ये दार्ढ्य नसल्यानं योग आणि भोग या दोन्हीमध्ये अभिरुची असते. तो दोन्हीमध्ये रस घेत असतो. योगासक्ती भोगासक्ती यांच्या आंदोलनानं त्याचं जीवन हे व्याप्त असतं. आता तुम्ही आम्ही जनसामान्य जन या आंदोलनामध्ये वर्तत असतो. योग करताना भोग नको, भोग घेताना योगाचं स्मरण नको, अशी आपली जीवन यात्रा असते. बरोबर, खरं आहे की नाही? म्हणजे भोग घेताना योगाची आठवण सुद्धा नको आणि योग करताना भोगाने त्रास देऊ नये असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असतं. म्हणजे भोगतृष्णा, भोग ईर्ष्या ही योग करताना येऊ नये आणि भोग घेत असताना योगाचं स्मरण येऊ नये असं आपल्याला वाटत असतं आणि अशा प्रकारे आपलं जीवन हे व्यथित होत असतं. यामध्ये मृदू उपायाचा जर अंगीकार केला तर संवेग भेदामध्ये परस्परांचं प्रमाण बदलतं, पण कोणत्याही स्थितीत योग आणि भोग हे जीवनाचे अविभाज्य असे घटक असतात. आलं का लक्षात? म्हणजे आपण जनसामान्य योग साधना जी करतो ती अशा प्रकारची असते. मध्यम साधना, मृदू साधना असते, मृदुपाय असतो आणि मग आपली साधना कशी चालते आता त्याचा प्रकार सांगितला. आता साधनेची दुसरी श्रेणी म्हणजे मध्यम उपायांची असते. हा प्रकार आकृतीमध्ये मधल्या स्तंभामध्ये आलेला आहे. आता या ठिकाणी योग आणि भोग हे जीवनाचे अविभाज्य घटक नसतात, त्यांचं विभाजन झालेलं असतं. जीवनामध्ये योगाला स्वतंत्र स्थान असतं. योग आणि भोग यांची या ठिकाणी गल्लत नसते, सरमिसळ अजिबात नसते. मग तो जर मृदुपाय असा जर असेल त्या ठिकाणी म्हणजे मृदुपाय योगापेक्षाही हा उपाय अधिक अस्सल, अधिक अभिजात आणि अधिक अस्खलित असतो. पण मग भोग का संभवतो? तर वर्णाश्रम धर्म, पूर्वकर्मानुरूप काही भोग, काही वासना नाईलाजानं आणि निरुपायानं हे घ्यावेच लागतात. आलं का लक्षात? म्हणजे नाईलाज आणि निरुपाय आणि पूर्वकर्म ह्याच्यामुळे भोग हे संभवतात. मग आपला पितृधर्म, भ्रातृधर्म, मातृधर्म, बंधुधर्म, मित्रधर्म, राजधर्म, देशधर्म, समाजधर्म, मानवधर्म, देहधर्म अर्थात देहधर्म म्हणजे क्षुधा तृष्णादी यांच्यासाठी केव्हा तरी कुठेतरी योगाला मुरड घालावी लागते. आलं का लक्षात? या धर्मांसाठी आपल्याला कुठेतरी मुरड घालावी लागते. आपण म्हणतो बघा, मुलांची परीक्षा आहे, आई वडिलांना बरं नाही, बायका मुलांना बरं नाही, की आपल्या योग साधनेवर लगेच आपल्याला मुरड घालावी लागते त्या ठिकाणी. आणि अर्थात त्या गोष्टी का आपल्या हातनं का होतात तर त्या अटळ असतात. म्हणजे हेतुपुरस्सर मुद्दाम आपण टाळाटाळ करतो असं नाही, पण कर्मवशात आपल्याला त्या ठिकाणी आपल्या योग साधनेमध्ये काहीतरी आपल्याला मुरड घालावी लागते. पूर्वकर्मानुरूप कर्तव्य काही असतात आणि त्या कर्तव्य पालनासाठी आपल्याला योगाशी थोडीशी त्या ठिकाणी त्याला बुरड घालून भोगाशी तडजोड करावी लागते. पण त्या भोगांची तटस्थपणे मुकाबला हा केला जातो. म्हणजे भोगांचं सेवन तशा प्रकारे घेतले जात नाहीत. अटळ आहेत, अपरिहार्य आहेत म्हणून ते घेतले जातात. जीवन हे योगमय असतं, पण भोग हे जीवनाचा पण जीवनबाह्य घटक म्हणून ते येतात. भोग असतात त्या ठिकाणी, अपरिहार्य असतात म्हणून ते येतात, पण जीवन हे खऱ्या अर्थाने योगमय असतं.
पण भोग त्या ठिकाणी हे म्हणजे उलट्या प्रकाराने येतात. मागाशी तुम्हाला पंचपक्वानांचं ताट सांगितलं, त्यामध्ये लोणचं, लिंबू, मीठ, मसाल्याचे काही बारीकशे चिमूटभर पदार्थ हे भोगस्थानीय असतात आणि बाकी संबंध पंचपक्वान हे योगस्थानीय. हे थोडासा उलटा प्रकार आहे. असं आता पूर्वकर्मानुसार ते निरुपायानं आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे भोग हे घ्यावे लागतात, कारण हे सगळे धर्म त्या ठिकाणी असतात, ते धर्म पाळावे लागतात. त्या धर्म पाळण्यासाठी आपल्याला संसारामध्ये वर्तावं लागतं, संसारामध्ये वर्तन करावं लागतं. पण योग आणि भोग यांची जीवनामध्ये गल्लत नसल्यानं त्या भोगांकडे थोडं तटस्थतेनं पाहिलं जातं. आणि तटस्थतेनं पाहिल्यानं नाउमेदी, वैफल्य, तळतळाट, दौर्मनस्य वगैरे अशांत धर्म चित्ताला प्राप्त नसतात. योग आणि भोग यांना प्रविभाजित ठेवल्यानं, जीवनामध्ये दोघांना वेगवेगळी स्थानं दिल्यानं योगाचं गणित हे थोडंसं अचूक व्हायला लागतं. मग चित्तात शांत धर्म हा थोडा आढळतो. अर्थात मध्यम उपाय अंगीकारणारा उच्चाधिकारी योगीच असतो. तुम्हाला आम्हाला हे शक्य नाहीये. पण यामध्ये सुद्धा संवेगभेद हा संभवतोच आणि त्या संवेगभेदामुळे योगमय जीवनावर भोगाचं होणारं अतिक्रमण हे थोडं कमी जास्त होतं. संवेगामुळे आपण त्या आकृतीकडे जरा दृष्टिक्षेप टाकाल तर तुम्हाला लक्षात येईल. आता मृदू संवेगामध्ये भोगांचं अतिक्रमण अधिक असतं किंवा भोगांशी मुकाबला अधिक असतो. पण योगातला संवेग वाढून मृदूपासून मध्यम झाल्यानंतर भोगबाधा जरा कमी होते. पुढे तीव्र संवेगात ती नाममात्र म्हणजे एखाद्या राईप्रमाणे असते. आकृतीकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की भोग हे केवळ राईप्रमाणे आहेत. तर मृदुपायाच्या तुलनेत हा मध्यम उपायामध्ये महत्वाचा धर्म म्हणजे योगमय जीवन असतं. पण भोग हे कर्मानुसार प्राप्त असतात. भोगप्राप्ती ही आगतिकपणे घ्यावी लागते, घेतली जाते, पण त्यामुळे तटस्थ भाव असतो. तर मृदुपायाच्या साधनेत ती वासने कारणे असते. आलं का लक्षात? मृदुपायांचा अंगीकार केला असताना जो भोग येतात ते आपल्या वासनेमुळे येतात आणि या ठिकाणी जे येतात ते कर्मवशात येतात. आता साधनेची तिसरी श्रेणी म्हणजे आदिमात्रोपायांची. या ठिकाणी जीवन हे अस्खलित अभिजात योगाचं जीवन असतं. संन्यस्त परिव्राट योग्यांनाच ते प्राप्त होतं. लोकसंपर्क, जनसंपर्क, आप्तसंपर्क सगळे संपल्यानंतर आदिमात्र उपायाचा योग हा प्राप्त होऊ शकतो आणि होत असतो. असे योगी आपण केवळ इतिहासातून, पुराणातूनच शोधू शकतो. हे योगी आपण केवळ कल्पनेतूनच रंगवू शकतो. त्यांच्या निर्वाणानंतरच आपल्याला त्यांचा नाव पत्ता हा समजतो. आलं का लक्षात? कारण काय, ते लोकसंपर्क ठेवत नाहीत, जनसंपर्क ठेवत नाहीत, आप्तसंपर्क ठेवत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं निर्वाण झाल्यानंतर आपल्याला त्यांचा नाव पत्ता कळतो की असा एक योगी होऊन गेला. कारण काय सांगितलं की या ठिकाणी सर्वसंग परित्याग हा घडलेला असतो. त्यांच्या जीवनामध्ये सर्वसंग परित्याग असतो. जीवनामध्ये योग प्राचुर्य असतं, इतकं प्रबळ असतं की जसा सूर्यप्रकाश लख्ख पडलेला असताना वटवा घोडं इतस्तत भराऱ्या मारत नाहीत आणि अंधकाराला सत्ता राहत नाही, त्याचप्रमाणे भोग हे या योग्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाहीत. त्याची कर्म शिल्लक असली तरी योग प्रचूर जीवनामध्ये त्या जीवनाला कसलीही बाधा पोचू शकत नाही. त्या कर्माचा शेवटी तसाच नाश होऊन कैवल्य होणार असतं. आणि या श्रेणीच्या योग्यामध्ये सुद्धा मृदू, मध्य आणि तीव्र संवेग हे संभवतात. अर्थात आकृतीकडे पाहिल्यावर तुम्हाला ते लक्षात येईल
या श्रेणीचे साधकच असंप्रज्ञाताच्या प्रांताला योग्यता प्राप्त असतात किंवा योग्यता प्राप्ती करून घेतात. मृदू आणि मध्यम या उपायातले जे साधक असतात त्यांना असंप्रज्ञात समाधी स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही, स्वप्नाचा विषय सुद्धा ठरू शकत नाही. अर्थात तो टप्पा दृष्टीपथात सुद्धा किंवा कल्पनेच्या पथात सुद्धा, कल्पनापथ असा एक शब्द या ठिकाणी वापरावासा वाटतो. म्हणजे दृष्टीपथात तर येत नाहीच, पण कल्पनापथात सुद्धा असंप्रज्ञात समाधी येत नाही असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर अशा प्रकारे हा उपाय प्रत्यय समाधीचा प्रकार सूत्रकारांनी सांगितला. किती महत्वाचा हे लक्षात येतं. भाष्यकारांनी त्याच्यावर एवढं विस्तृत व्याख्यान देऊन आणि पुन्हा त्यातले हे मध्यम, मृदू, मध्य, अधिमात्र उपाय आणि मृदू, मध्यम आणि तीव्र संवेग हे सांगून या सूत्राचं खरोखर महात्म्य फारच वाढवलंय. अर्थात हे सगळं विवरण भाष्यकारांच्या भाष्यपंक्तीतून सापडतं. ह्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगितलेलं नाहीये. भाष्यकारांनी ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी त्याचं रहस्योद्घाटन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे नुसतं भाष्यपात तुम्हाला एक या ठिकाणी वाचून दाखवतो. तद्यथा मृदुपायो मध्योपायो अधिमात्र उपाय इति तत्र मृदुपायो त्रिविधः मृदु संवेग, मध्य संवेग, तीव्र संवेग इति. याचा अर्थ असा की मृदुपाय, मध्यमपाय आणि अधिमात्र उपाय असे अंगीकारणारे साधक, त्यात पुन्हा जे मृदू उपायाचे साधक असतात त्यांना मृदू, मध्य, तीव्र असा संवेग असतो. त्याचप्रमाणे मध्योपाय तथा अधिमात्रोपाय, तसंच मध्यम उपाय अंगीकारणारे जे असतात त्यांना सुद्धा, त्यांच्यामध्ये सुद्धा मृदू संवेगाचे, मध्यम संवेगाचे आणि तीव्र संवेगाचे साधक असतात. तसंच अधिमात्र उपाय अंगीकारणारे जे असतात योगी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मृदू संवेगाचे, मध्यम संवेगाचे आणि अधिमात्र संवेगाचे योगी असतात. परंतु अधिमात्र उपायांना अंगीकारणारे जे आहेत, अधिमात्र उपायांना अंगीकारणाऱ्यांमध्ये सुद्धा असंप्रज्ञात समाधी लवकर कोणाला प्राप्त असते? कोणाला प्राप्त असते असंप्रज्ञात समाधी? तर भाष्यकार आणि सूत्रकार म्हणतात तत्र अधिमात्र उपायानाम, असं योग भाष्यकार म्हणतात, तीव्र संवेगानाम आसन्नः असं सूत्रकार म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे ही अधिमात्र उपाय सुद्धा अंगीकारणारे जे आहेत, अर्थात आता सांगितलं की ह्यांनाच असंप्रज्ञात समाधी दृष्टीपथात असते, इतरांना कल्पनापथात सुद्धा नसते असं सांगितलं, स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही असं सांगितलं. अर्थात अधिमात्रोपाय अंगीकारणारे जे योगी आहेत त्यांना सुद्धा असंप्रज्ञात समाधी ही लवकर प्राप्त व्हायची असेल तर ती कोणाला होऊ शकते? तर भाष्यकार म्हणतात तत्र अधिमात्रोपायानाम, आणि सूत्रकार म्हणतात तीव्र संवेगानाम आसन्नः. अर्थात अधिमात्रोपाय अंगीकारणांमध्ये जे तीव्र संवेगाचे असतील त्यांना असंप्रज्ञात समाधी ही आसन्न असते, लवकर प्राप्त होते. अर्थात अधिमात्रोपायाचा अंगीकार करून तीव्र संवेग ठेवणाऱ्या योग्यांना ही असंप्रज्ञात समाधी लवकर प्राप्त होते. अर्थात हा सगळा प्रकार आगामी सूत्राचा विषय आहे. भाष्यकार आणि सूत्रकार यांच्या संयुक्त वचनातून अधिमात्रोपायामध्ये तीव्र संवेग असल्यानं असंप्रज्ञात समाधी समीप असते असं म्हटलंय. याचं तात्पर्य असं की मृदू उपाय, मध्यम उपाय ह्यांचा अंगीकार करणारे जे आहेत त्यांनी जरी अगदी तीव्र संवेग ठेवला तरी असंप्रज्ञात समाधी ही युगांतरी किंवा कल्पांतरी सुद्धा प्राप्त होत नसते. त्यामुळे सूत्रकार जेव्हा असं म्हणतात की तीव्र संवेगातून उपाय करणाऱ्याला उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी समीप असते, तेव्हा मृदू उपाय, मध्यम उपाय ह्यांचा अंगीकार करणारे जे आहेत त्यांना ती केव्हाच प्राप्त होऊ शकत नसते असंही त्या ठिकाणी सूचित केलं जातं.
आणि म्हणूनच भाष्यकार हा ध्वनीत अभिप्राय व्यक्त करताना म्हणतात की अधिमात्र उपायातील तीव्र संवेग असणाऱ्याला ही समाधी समीप असते. अर्थात समीप म्हणजे किती? काही जन्मांच्या अंतरावरच. या ठिकाणी शंकाकार असं विचारतो की काय हो, सूत्रकार तीव्र संवेगानाम आसन्नहा असं म्हणत असताना मृदू मध्यम उपायांमध्ये तीव्र संवेग ठेवणाऱ्यालाही ही उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी कदापिही प्राप्त नसते असं का ठरवलं जातं? सूत्रकाराने कुठे म्हटलंय? तर याचं कारण असं की इष्ट फलप्राप्तीसाठी तद उपायभूत कर्म, क्रिया किंवा अनुष्ठान यामध्ये विशिष्ट प्रेरक शक्ती, विशेष प्रेरणा शक्ती, विशेष प्रवर्तन शक्ती किंवा विशिष्ट प्रोत्साहन शक्ती ही अत्यावश्यक असते. आता त्या विशिष्ट शक्ती आणि प्रेरणेपेक्षा कमी शक्ती प्रेरणा जरी तुम्ही सातत्यानं वापरली तरीही फलप्रवर्तन काही होऊ शकत नाही. असं आहे, समजा एक अवजड असा अवजार आहे, किंवा एखादं मोठं यंत्र आहे, ते तुम्हाला 200 फूट ढकलून न्यायचं आहे. आता त्याला हलवता येईल, पण दरवेळी त्याला केवळ बोटानं दाबत रेटत राहिल्यानं युगांती सुद्धा ते किंचित सुद्धा हलणार नाही. तुम्ही जरी अगदी म्हणला की दररोज मी 1 कोटी वेळा त्याला बोट दाबतोय, पण असं तुम्ही केल्यानं युगांत जरी आला तरी ते यंत्र अवजड असा अवजार अजिबात हलणार नाही. हा विज्ञानशास्त्रीय सिद्धांत आहे, तो नियम आहे. विशिष्ट किमान प्रेरणेशिवाय किंवा ज्याला म्हणतात इम्पेलमेंट, त्याशिवाय सर्व प्रयत्न हे व्यर्थच ठरणार. आता ज्या कार्याला 1000 अश्वशक्तीची किमान प्रेरणा लागते, त्यासाठी दरवेळेला एका अश्वशक्तीच्या लाखो प्रेरणा जरी दिल्या, लाखो वेळा प्रेरणा दिल्या, एका अश्वशक्तीच्या लाखो वेळा तुम्ही प्रेरणा दिल्या, तरी सर्व प्रेरणा फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं व्यर्थच ठरणार. हा वैज्ञानिक सिद्धांत आहे, यात दोष कोणाचा? त्याचप्रमाणे मृदू उपाय किंवा मध्यम उपायाचा अंगीकार केला तर त्याद्वारा जी क्रिया प्रेरणा मिळेल त्यात तीव्र संवेग जरी असला तरी असंप्रज्ञाताचं प्रवर्तन होणार नाही. असंप्रज्ञात समाधी रूप फलासाठी किमान प्रेरणा किंवा प्रोत्साहन हे अधिमात्र उपायच देत असतं, त्यामध्येच असतं. मात्र अधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेग असेल तर ते फळ समीप असतं, म्हणजे ती इष्ट समाधी लवकर प्राप्त होते, असा तात्पर्यार्थ या ठिकाणी आहे. आता मुळातच ती ही परमोच्च समाधी अनेक जन्मांच्या साधनेनंतर मिळत असल्यानं सूत्रस्थ आसन्नहा या पदाचा अर्थ किंवा समीप किंवा लवकर या पदाचा अर्थ अनेक जन्मानंतर असा करावा लागतो. आता मृदू उपाय आणि मध्यम उपाय यांच्याद्वारा असंप्रज्ञात समाधी प्रवर्तमान नसते असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे मृदू आणि मध्यम उपायभूत साधनांमध्ये योग संस्कारांना जन्मांतरी टिकवण्याचं सामर्थ्य नसतं. मगाशी जे सांगितलं, जन्मांतरणांमधनं तुमचे संस्कार जायला पाहिजे, तर मृदू उपाय आणि मध्यम उपायाचा योग असेल तर ते संस्कार जन्मांतरातून जाऊ शकत नाहीत. कारण या उपायांद्वारा योग संस्कार दृढ आणि पक्के होत नसतात. या उपायांमध्ये भोग संस्कार हे अधिक दृढ असतात. त्यामुळे यदा कदाचित योग साधना प्रत्येक जन्मात घडत राहिली तरीही योग संस्कार मृत्यू बरोबर वाफारतात आणि प्रत्येक जन्मामध्ये 12 कडीपासून पुनरारंभ करावा लागतो. आता योग संस्कारानिशी जन्मांतरण घडवण्याचं सामर्थ्य फक्त
आदिमात्र उपायाच्या साधन प्रणालीमध्येच असतं. आणि म्हणूनच भाष्यकारांनी 9 वर्गाचे योगी सांगितलेत. त्यातील परमोच्च श्रेणीचा योगीच जन्मांतरण प्रक्रियेमध्ये योग संस्कारांना अंतरत नसतो. म्हणजे आधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेगाने जो साधना करतो त्यालाच संस्कार हे जन्मांतरणामध्ये अंतरत नसतात, ते त्याच्याबरोबर जातात. आणि म्हणूनच त्याला समाधी ही त्या अर्थाने समीप असते असं म्हटलं गेलं. अशा प्रकारे आपण या सूत्राचा या ठिकाणी विचार हा संपवत आहोत. तर पुढल्या सूत्राचा विचार आपण पुढल्या प्रसंगी करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.